We are studying on the stronger one, the stronger man. बलवान मनुष्यावर आपला विषय आहे. Amen. We'll open our Bibles to Luke chapter 11 verses 21 and 22. लूक 11, 21 आणि 22. When a strong man armed keeps his palace, his goods are in peace. लूकचा 11. When a stronger than he shall come upon him and overcome him, he takes from him all his armor wherein he trusted and divides his spoils. लूक 11, 21 आणि 22. जेव्हा हत्यारबंद असलेला बलवान मनुष्य आपला वाडा राखीत राहतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित असते, परंतु कोणी त्याच्यापेक्षा बलवान त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो तेव्हा जिच्यावर त्याने भरोसा ठेवला होता ती त्याची सगळी शस्त्र सामुग्री तो त्याच्यापासून काढून घेतो व त्याची लूट वाटून घेतो. Praise the Lord. आमेन. Jesus is giving us a natural illustration to describe what happens in the spiritual realm. येशू ख्रिस्त आपल्याला एक नैसर्गिक उदाहरण देत आहे यासाठी की आपल्याला कळावं आध्यात्मिक स्तरात काय होतं. Amen. आमेन. And that's why we are learning what Jesus is exactly trying to tell us. तर येशू आपल्याला अचूक रीतीनं काय सांगायचा प्रयत्न करत आहे हे आपण शिकत आहोत. The first point we learned was natural setting for spiritual learning. पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा आध्यात्मिक शिकवणुकीसाठी असलेली नैसर्गिक मांडणी. Second point, दुसरा मुद्दा the spiritual revelation. आध्यात्मिक प्रगटीकरण. Third point, तिसरा मुद्दा that's what we are going to take tonight. जो आज मी घेणार आहे. We need to bind the strong man in the name of Jesus. येशूच्या नावात आपण बलवान माणसाला बांधायला हवं. Praise the Lord. आमेन. When Jesus defeated the devil on the cross, येशूने जेव्हा वधस्तंभावर सैतानाला हरवलं, Jesus said, येशू बोलला, all authority both of heaven and earth has been given to me. स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व अधिकार मला दिलेला आहे. Praise God. Hallelujah. He said it after he rose from the dead. आणि मृत्यूतून परत जिवंत झाल्यानंतर येशूने हे असे उद्गार काढले, All authority has been given to me. की सगळा अधिकार मला दिलेला आहे. Now did he have the authority before? मग याच्या अगोदर येशूकडे अधिकार नव्हता का? No, he had authority. येशूकडे अधिकार होता. But the authority you are speaking of is because he wants his children to move in his name and get the same authority. पण ज्या अधिकाराविषयी तो बोलत होता तो अधिकार असा की त्याची इच्छा होती की त्याच्या लेकरांनाही तो अधिकार मिळून त्या अधिकाराने त्याच्या लेकरांनीही कार्य करावं. Praise the Lord. Amen. That means म्हणजे all the evil forces सर्व दुरात्म्यांची शक्ती that are in the heavenlies जी स्वर्गीय स्तरात आहे can be dealt with and can be defeated in the name of Jesus. तिच्याशी कारवाई केली जाऊ शकते आणि येशूच्या नावात तिला पराजयी केलं जाऊ शकते. All powers have been defeated by Jesus Christ. सगळ्या सामर्थ्याला प्रभू येशू ख्रिस्ताने पराजयी केलेला You don't आहे. need to worry about any demon now. आपण आता कुठल्याही भूताला घाबरायची भूतांची काळजी करायची गरज नाही. Praise God. Amen. You are in a winning position. तुम्ही विजयी पदात आहात. You move from the winning position. तुम्ही विजयी जागेतनं पुढे वाटचाल करत You are आहात. more than a conqueror in Christ Jesus. ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही महाविजयी आहात. Praise God. आमेन. Genesis 27 verse 40 says, उत्पत्ती 27 त्यातलं 40वे वचन सांगत आहे, when thou art strong, thou shalt break his yoke from off thy neck. उत्पत्ती 27वा अध्याय आणि त्यातलं 40वे वचन. आणि असे होईल की तू प्रबळ झालास म्हणजे तू आपल्या मानेवरून त्याचे जू ओढून टाकशील. Praise God. Amen. When you become strong, जेव्हा आपण प्रबळ किंवा बलवान होऊ then you can remove the yoke of the enemy. त्याच्यानंतर शत्रूचा जू आपल्याला तोडता येईल. And this power Jesus is ready to give each one of us. शत्रूचा जू आपल्याला काढता येईल आणि हे सामर्थ्य येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला द्यायला तयार He आहे. has already given us. येशूने हे सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे. Many have not even understood this power. अनेकांना आजपर्यंत हे सामर्थ्य कळलेलं सुद्धा नाही. That's why they are living a defeated life. आणि म्हणून अनेक बिलीवर लोक पराजयी जीवन जगतात. Many years back, अनेक वर्षांपूर्वी there was this person who wanted me to pray for his ailment and trouble in his life. एक व्यक्ती होता की ज्याची इच्छा होती त्याच्या जीवनात असलेल्या आजारांसाठी आणि त्रासांसाठी मी प्रार्थना I करावी. felt very sorry for him. मला फार वाईट वाटलं त्याचं. And I was very angry at the devil, the way he was dealing with this man. आणि सैतानाचा मला भयंकर राग आला की सैतान कुठल्या पद्धतीने या माणसाशी काम करत आहे, माणसाच्या जीवनात खेळत आहे. Because कारण the devil was ruining him and defeating him as though he was just a vessel. कारण सैतान त्याचा नाश करत होता. सैतान त्याला पराजयी करत होता. जणू एखादं हे सगळीकडनं एक पात्र ज्याला तो तोडून टाकत आहे जणू. He was just regarding him as an object. आणि एक वस्तू असेल जणू हा माणूस.
And then I took that case very seriously at that time. मग मी मात्र त्यावेळेला हे प्रकरण गंभीर रीतीनं घेतलं. And I saw many amulets and many threads and all these things hanging around him. मी पाहिलं या माणसाच्या अंगावर बरेच धागेदोरे त्यांनी बांधलेले होते, हाताला, मानेला वगैरे वगैरे. And I got rid of all of them. ते सगळं मी त्याला काढायला लावलं. And I used to go to his place every evening to pray for him. मी रोज संध्याकाळी त्याच्या घरी त्या काळी प्रार्थनेला जायचो. Every day I used to go. रोज संध्याकाळी त्याच्या घरी त्या काळी मी प्रार्थनेला जायचो. And then I knew now everything was clean in his life. मग मला कळलं, लक्षात आलं माझ्या की त्याच्या जीवनात आता सगळी साफसफाई झालेली आहे. And now he will be quite well. आणि आता हा बरा होईल किंवा बरा असेल. But yet he would tell me, पण तरी तो मला म्हणायचा, Pastor, पास्टर, you have prayed. तुम्ही प्रार्थना केली And after you pray, I feel well. आणि तुम्ही प्रार्थना केली की मला बरं वाटतं. But once you go away, तुम्ही गेला the same problem comes over me. की तोच त्रास परत होतो I have more trouble. आणि जास्त त्रास होतो. I fall sick. आजारी पडतो मी. I have not come out of any trouble. म्हणजे कुठल्याच त्रासातनं मी बाहेर असा अजून आलेलो नाही. And then again I used to go to his house and pray. मग मी तर परत त्याच्या घरी जाऊन प्रार्थना I used करायचो. to fast and go to his house and pray. उपवास करून त्याच्या घरी जाऊन प्रार्थना करून यायचो. And then he would say, I'm feeling slightly better now. मग तो म्हणायचा, आता मला थोडं बरं वाटतं. And 1 or 2 of my troubles have left me. माझे 1-2 त्रास आता गेलेले आहेत. And I was satisfied this man is getting better. आणि मला समाधानी वाटायचं की चला हा माणूस आता बरा होत आहे. But then one day, एके दिवशी his wife phoned me up. त्याच्या बायकोनं मला फोन केला And she said her husband became worse. आणि म्हणाली फोनवर की माझ्या पतीची अवस्था खूपच वाईट झालेली आहे. I said just yesterday he was feeling better. तर मी म्हणलो कालच ते इतके बरे होते. Now she said he's become very worse. You have to immediately come and pray. तर फोनवर त्या मला म्हणाल्या की नाही, त्यांची परिस्थिती खूपच खालावलेली आहे आणि तुम्ही येऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करायला हवी. I couldn't fathom why he again got so sick. म्हणजे मला कळेच ना की हा माणूस म्हणजे लगेच इतका आजारी परत कसा पडला. काल तर म्हटला मी बरा आहे. So I started praying for him. मी त्याच्यासाठी प्रार्थना सुरू केली. And the Holy Spirit told me, पवित्र आत्मा मला म्हणाला, his life is not right. त्याचं जीवन बरोबर नाही. His life is not right. त्याचं जीवन बरोबर नाही. The Lord said, प्रभू बोलला, ask his friends त्याच्या मित्रांना विचारपूस कर. about his life. त्याच्या जीवनाविषयी त्याच्या मित्रांना विचारपूस कर. So in those times I had plenty of time. त्या जमान्यात माझ्याकडे वेळ असायचा हो. I can deal with one case for a long time. त्या जमान्यामध्ये माझ्याकडे वेळ असायचा आणि त्यामुळे मग एखादी केस किंवा एखाद्या माणसाचं जीवन जरी असं काही माझ्या समोर आलं तर मी त्यांना एवढा वेळ देऊ शकायचो. Other people will be saying, Pastor nowadays doesn't come that way to us. म्हणून त्या काळीवर माझा जोर होता. If you understood, hallelujah. And so he said, ask his friends. मग त्याच्या मित्रांना विचारा. And then I just met some of his friends. तर त्याच्या काही मित्रांना मी भेटलो And was inquiring about his life. आणि त्याच्या जीवनाविषयी मी जरा विचारपूस केली. And some of them reluctantly told me, काहींनी जरा डगमगतच मला सांगितलं, Pastor, हाय गाय करत की पास्टर, this man is roaming with another woman. हा माणूस एका दुसऱ्या स्त्री बरोबर फिरत आहे. See, the secret sin म्हणजे हे गुप्त पाप of this man या माणसाचं was the strong man behind his problem. हे गुप्त पाप या माणसाचं त्याच्या घरातला बलवान व्यक्ती, बलवान पुरुष म्हणजे सैतान बनला. Amen. Now this strong man was throwing away all that he was doing. आता हा बलवान I mean all पुरुष that we were doing for आणि him. म्हणून हा सैतान, हा बलवान पुरुष सैतान, आम्ही ज्या काही प्रार्थना करायचो, जे काही करायचो ते सगळं परिणाम होईच ना. So all the good works that I was putting on and all the effort and all fasting and all was going in vain. तर सगळं हे जे चांगलं प्रार्थनेचं काम आणि उपास प्रार्थनेचं काम हे जे काही मी त्याच्यावर करत होतो ते सगळं वाया गेलं. See, there are limitations. मर्यादा असतात. Amen. आमेन. When you are dealing with your own self, you have no limitations. स्वतःशी कारवाई करताना मर्यादा नसते. But when you are dealing with somebody else's case, there is a limitation. आणि दुसऱ्याच्या जीवनात काही कारभार करताना मर्यादा येतात, लिमिटेशन It येतात. all depends how much that person is allowing himself to be opened up. आणि सगळं त्या समोरच्या व्यक्तीवर सुद्धा असतं की हा स्वतःला किती उघड करण्यास तयार आहे का लपलेली छपलेली पण अशी काही प्रकरण आहे. Now I couldn't go and tell him his problem. आता मी जाऊन त्याला त्याची समस्या सांगू शकलो नाही. I just told his wife, I will pray from home only for him. मी केवळ त्याच्या बायकोला निरोप दिला की मी घरूनच त्याच्यासाठी प्रार्थना करेन. If there is a strong man in your life, घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये जर अशा पद्धतीचा बलवान पुरुष सैतान असेल or
किंवा if you have given your life or some area of your life to the strong man, तुम्ही तुमच्या जीवनातला काही भाग बलवान पुरुषाला म्हणजे सैतानाला कुठेतरी देऊ केलाय, then you have given him a place. तर तुम्ही तर सैतानाला जागा दिली आहे. And no man, no matter how mightily he is used, he cannot drive the devil out completely. आणि कुठलाही माणूस मग कितीही महान रीतीनं वापरला जाऊ दे, म्हणजे कितीही त्याला देव वापरत असू दे, तो त्या समोरच्या माणसातला सैतान पूर्णपणे हकलू शकत नाही. Amen. Amen. Unless of course that person is willing to change. अर्थातच त्या समोरच्या माणसाने जर इच्छा दर्शवली आणि तो बदलायला तयार झाला, तर या देवाच्या सेवकाकडनं गेलेल्या प्रार्थना काम करतील. Because the devil will say, who are you to interfere in his life? कारण सैतान काय म्हणेल, याच्या जीवनात लुडबुड करणारा तू कोण? Because कारण he is my goods. तो माझं साहित्य, हा माझा माल आहे. Amen. यानी आवडीने मला ठेवलंय, तू हकलणारा कोण? Praise the Lord. Amen. So you become his goods. मग आपण त्याचा माल बनतो. Whenever we do something contrary to the word of God, we become the goods of the devil. जेव्हा केव्हा आपल्याकडनं देवाच्या शब्दाच्या विरुद्ध किंवा देवाविरुद्ध काहीतरी घडतं, त्यावेळेला आपण सैतानाचा माल किंवा साहित्य बनतो. And our strength cannot help us out. आणि मग आपली शक्ती आपल्याला मदत करू शकत नाही. Amen. आमेन. And there are times, कधी कधी because of the anointing, the yoke can be broken. अभिषेकापायी जू मोडू शकतं नाही असं नाही. But yet, तरी if that man persists and continues in living in sin, त्या माणसाने जर त्याच पापामध्ये तसंच जगत राहायचं ठरवलं आणि तेच पाप तो करत राहिला, the devil will force entry in him. तर सैतान बळजबरीनं त्याच्यात प्रवेश करून राहणार. Praise the Lord. Amen. That's why we have to come in line with God always. म्हणून नेहमी देव म्हणतो त्या ओळीनं झुंपून घ्यायचं. Amen. Amen. Many don't even know what to do. बऱ्याच माणसांना हेही कळत नसतं की काय करायचं. They don't even know how far the strong man has hold in their life. बऱ्याच माणसांना हेही माहित नसतं की हा बलवान पुरुष म्हणजे सैतान माझ्या जीवनावरती किती पकड आणि किती ताबा ठेवून आहे. लोकांना काही शुद्ध राहत And नाही that's why they are ensnared. आणि म्हणून ते जाळ्यात अडकतात, पाशात अडकतात. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 8 verse 15, यशया 8 अध्याय त्यातलं 15वं वचन, and many among them shall stumble and fall and be broken and be snared and be taken. यशयाचा 8 अध्याय आणि त्यातलं 15वं वचन, आणि त्याच्यावर पुष्कळ अडखळतील व पडतील व मोडून जातील आणि पाशात गुंततील व धरले जातील. Praise the Lord. Amen. Unfortunately, many don't even believe that the strong man exists. दुर्दैव आहे की बऱ्याच लोकांचा तर याच्यावर विश्वासही नसतो की बलवान पुरुष म्हणजे सैतान आहे. Some even say don't speak about the demons at home. काही माणसं असंही म्हणतात की घरात सैतानाविषयी बोलू See, नका. I'm not saying praise him, but at least speak about his power so that he will know, you will know where you stand. अहो, मी सैतानाची स्तुती करायला तुम्हाला सांगत नाहीये, पण सैतानात काय काय आहे, सैतान काय काय क्षमता ठेवून आहे, हे मी तुम्हाला सांगत आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. Amen. Amen. Some people think it's a taboo to say witches and wizards and all these divination power exists. काही लोकांना असं वाटतं, असं नको वाटतं हे सगळं बोलायला की करणी, जादूटोणा, चेटूक हे सगळं सामर्थ्य आहे, त्याविषयी बोलणंही काही लोकांना नको वाटतं. Some even deny the existence of the devil. काही माणसं सैतानाचं अस्तित्व नाकारतात आणि म्हणतात छे छे सैतान वगैरे काही नाहीच आहे. One pastor told me after the lights have come all over the town, the devil has gone. एका पास्टरांनी एकदा मला सांगितलं, आता सगळीकडे लाईट आलेली आहे, गावात खेड्यापाड्यात सगळीकडे शहरात लाईट आहे, तर आता सैतान गेलेला आहे. Say, he only lives in darkness. सैतान नुसता अंधारात राहतो ना, आता तर सगळीकडे दिवे आहेत, लाईट आहेत, तर सैतान गेलेला आहे. How natural this pastor was. म्हणजे And so very pastor- correct in the natural. म्हणजे पास्टर किती नैसर्गिक होते आणि नैसर्गिक रीतीनं म्हणायला गेलं तर किती बरोबर होते. नैसर्गिक रीतीनं किती बरोबर होते. Something काही ना they वाटत should not be prayed against. की विरुद्ध प्रार्थना करायची नसते. Don't ever pray against the devil. म्हणजे सैताना विरुद्ध प्रार्थना कधी करायची नाही असं काही लोकांची समज आहे. Because Jesus has already done it all, he has finished it all, and he said it is finished on the cross. कारण येशूनी सगळं काही केलेलं आहे, येशूनी काम संपवलेलं आहे, वधस्तंभावरती पूर्ण केलेलं आहे. आपण कशाला सैतानाचं नाव घ्या आणि त्याच्या विरुद्ध प्रार्थना करा, नको असं काहींचं मत But आहे. Jesus didn't say he is finished, he says it is finished, the work is finished. पण येशू असं नाही म्हटला की तो संपला आहे. येशू म्हटला काम संपला आहे. Amen. The Amen. work he had come to accomplish is finished. संपले आहे, म्हणजे जे काम करायला तो आला होता ते काम संपले आहे. Amen. सैतान संपले आहे असं म्हणत नाहीत ना. Devil सैतान is still हो. around.
सैतान अजूनही आहे. He may not have that power, तेवढं सामर्थ्य कदाचित त्याच्यात नसेल आता, but for him it's enough if he can deceive you. पण सैतानाला एवढं बास झालं की तुला मूर्खात काढलं, तुला वेड्यात काढलं, तर सैतान मालामाल. Praise the Lord. Amen. Some live in so much unbelief, काही माणसं इतक्या अविश्वासात जगतात so the word does not work and prosper in their lives. की देवाच्या शब्दाला जीवनात कुठे जागाच नाही, आणि त्यामुळे देवाचा शब्द त्यांच्या जीवनामध्ये कार्यरत होतच नाही. Amen. Amen. If you go to church or if you pray तुम्ही चर्चला गेलात आणि प्रार्थना केली, without expecting anything much, समजा तुम्ही चर्चला जाताय, प्रार्थना करताय, पण अपेक्षा फारशी काही ठेवत नाही, only thinking that one day something may happen, फक्त असा विचार कुठेतरी करता की कधीतरी काहीतरी चांगलं होईल, that means म्हणजे you are gambling with the truth. म्हणजे तुम्ही काय सत्याचा जुगार खेळताय. Amen. Huh? We are gambling with the truth. म्हणजे ह्याचा अर्थ असा लागतो की आपण सत्याचा जुगार खेळतोय, And we are feeding the strong man. आणि बलवान पुरुषाला म्हणजे सैतानाला खाद्य खायला घालतोय की चर्चला मी जातो, प्रार्थना करतो, अपेक्षा मात्र फारशी काही नाही, कधीतरी माझं चांगलं होईल. असं कसं? We should claim our rights. असं ना, आपण चर्चला येतो, प्रार्थना करतो, आपले हक्क प्रार्थनेत आपण We have to मागायचे. claim our privileges in Christ जे Jesus. काही सुदैव ख्रिस्त येशू त्यांनी देव केलंय ते मागायचं, Praise the Lord. Amen. We have to wrestle. आणि झुंज करायची. Amen. We Amen. have to bind the strong man. त्या बलवान पुरुषाला सैतानाला बांधायचं. That's what Jesus said. असं येशू म्हणाला The kingdom of heaven lacks violence, की स्वर्गाच्या राज्यात हिंसा कमी पडते, and the violent take it by force. आणि हिंसक ते बळजबरीनं घेतात. Others are just relaxing. Whenever it comes, let it come. It will never come. बाकीची बिलीवर माणसं आरामात, जब होएगा जब देखा जाएगा, अरे Amen. जब तक मरेगा बेटा. Praise God. Amen. Anytime you live in doubt, जेव्हा केव्हा आपण शंकेत राहतो, you are making the strong man happy. शंका, संदेह, त्याला समजून घ्या की मी सैतानाला खुश केलाय. If you want to walk with God, तुम्हाला जर खरोखर देवाबरोबर चालायचं you असेल will have to walk in total faith. तर तुम्हाला विश्वासाने पूर्ण चालावं लागेल. Amen. Amen. And not by sight. आणि दृष्टीनं नाही, We have to live by faith. दिसतं त्यांनी जगायचं नाही, विश्वासाने जगायला लागेल. Amen. Amen. If you want to depend on only what your eyes are showing, you will live a defeated life. तुम्ही जर तुमच्या डोळ्यांना जे दिसत आहे तेवढ्यावरच अवलंबून जगायचं ठरवलं तर मग ते शक्य नाही, तुम्ही स्वतःला फसवताय. Yes. आमेन. If you just live by what you see, फक्त जे डोळ्यांना दिसतंय तेवढ्यावरच आपण जगायला गेलो then you can never defeat the strong man. तर आपण कधीच सैतानाला हरवू शकणार नाही. Amen. आमेन. Faith does not believe in impossibilities. विश्वास अशक्यतेमध्ये विश्वासच ठेवत It नाही. does not believe what the doctors often say. विश्वास बऱ्याच वेळेला डॉक्टर जे काही म्हणतात त्यावर विश्वासच ठेवत Yes, नाही. it believes in the word of God. तर विश्वास देवाच्या शब्दावरच विश्वास ठेवतो. It believes in the word of God. देवाच्या शब्दावरच विश्वास ठेवतो. Facts may say certain things, वास्तविकता काही म्हणत असेल की रिपोर्ट असा आहे, रिपोर्ट तसा आहे, but every fact can be changed by the truth of God. पण प्रत्येक वास्तविकता देवाच्या सत्याने बदलू शकते. Yes. आमेन. Every fact can be changed by the truth of God. प्रत्येक वास्तविकता देवाच्या सत्याने बदलू शकते. I'm not saying that the doctor is lying. आता मी असं म्हणत नाही की डॉक्टर खोटं बोलतात. Doctor is telling the truth डॉक्टर खरं बोलतात. in the natural realm. नैसर्गिक स्तरामध्ये म्हणायला गेलं तर जे काय असेल ते रिपोर्ट काढून डॉक्टर खरं सांगतात, But it's a fact. पण ती वास्तविकता We आहे. believe in the accomplished work of Jesus Christ on the cross. पण आपण मात्र प्रभू येशू ख्रिस्तानी क्रुसावर जे काम पूर्ण केलंय त्याच्यावर विश्वास ठेवतो. Praise God. डोळ्याला दिसतं तेवढं नसतं म्हणून Jesus जग said, फसतं. हालेलुया. By his stripes you were already healed. येशू बोललेला आहे, त्याला जे फटके बसले त्यातनं आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. Amen. Amen. We just need to claim those promises. आपण केवळ अभिवचन मागायची And we have to bind the strong man who is giving us the wrong answer. आणि त्या बलवान पुरुषाला म्हणजे सैतानाला बांधायचं की जो आपल्याला सगळं चुकीचं उत्तर देत आहे. Amen. आमेन. The Bible says, बायबल म्हणतं ना, by his stripes you were healed. त्याला बसलेल्या फटक्यांमधून आपल्याला आरोग्य The मिळालं. doctor said you are sick. डॉक्टर म्हणतात तू आजारी आहे, But Bible also says, पण बायबल असंही म्हणतं let God be true and every man be a liar. की परमेश्वरच खरा असो आणि प्रत्येक माणूस खोटा ठरो. Praise God. आमेन. Amen. आमेन. We believe God to be the truth. आपला विश्वास असा आहे की देव सत्य आहे. Many times we need to denounce all these negative things that are coming against us. तर बऱ्याच वेळेला या ज्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आपल्या विरुद्ध येत असतात त्याला आपण स्वतः उठून अधिकार घेऊन हाकलायचं. We need to proclaim faith in every area of our lives. आणि जीवनातल्या प्रत्येक भागामध्ये विश्वास बोलायचा. The more words of faith you speak, जेवढे जास्त तुम्ही विश्वासाचे शब्द बोलाल the more things will happen to your spirit. तेवढ्या जास्त गोष्टी तुमच्या आत्म्यात घडतील. Praise God. आमेन.
Hallelujah. Amen. Amen. And God is not man that he should lie. He is आणि telling the truth. परमेश्वर काही माणूस नाही खोटं बोलायला. तो परमेश्वर आहे, तो सत्यच And बोलतो. with God all things are possible. आणि देवाला सगळं शक्य आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Again, check in your life परत आपल्या जीवनामध्ये तपासा, if there is any unconfessed sins. काही कबूल न केलेलं पाप आहे का? Amen. Amen. Because Bible says बायबल म्हणतं in Proverbs 28 verse 13, नीतिसूत्र 28:13, he that covereth his sins shall not prosper, but whosoever confesseth and forsaketh them shall have mercy. नीतिसूत्र 28वा अध्याय आणि त्यातलं 13 वचन, जो आपले अपराध झाकतो तो कल्याण पावणार नाही, परंतु जो ते पदरी घेऊन सोडतो Yes. तो दया पावे. Praise the Lord. Are you getting me, people? कळतं का मी काय म्हणतो? The moment you know that you have done something wrong, ज्या क्षणाला तुला कळतं की इथं माझ्याकडनं चूक झाली, immediately ask for forgiveness. आता झाली लगेच क्षमा मागा. Because Jesus doesn't have to come down to die for your sin. कारण येशूला खाली यायची गरज नाही परत तुझ्या पापांसाठी See, मरायला. if he has already paid it, येशूनी जर किंमत मोजलेली आहे, why are you so scared to ask for confession? कशाला एवढं घाबरायचं? चूक झाली ना, कबूल करायचं, म्हणायचं सॉरी चुकलं, मी परत See, करणार नाही. if somebody has, supposing you are going to stay in some hotel, you are Samja- going for a vacation, समजा तुम्ही कुठेतरी सुट्टीला गेलाय, तुम्ही तिथे कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहणार आहात. you have booked a 3-star hotel or a 4-star hotel, 3 स्टार 4 स्टार काहीतरी हॉटेल तुम्ही बुक केलंय. and they took all the money त्यांनी पैसे घेतले, for 3 days or 3 nights or 3 whatever. दिवस 4 रात्री whatever. In the morning, सकाळी they have this breakfast, ब्रेकफास्ट असतो हॉटेलमध्ये. and the bill most of the hotels they always cover even breakfast in the stay. आणि त्या बिलामध्ये तो ब्रेकफास्ट आलेला असतो त्या आपल्या मुक्कामात. You don't hesitate to eat less. You'll say, "नहीं, ज़्यादा नहीं खाने का." मग ब्रेकफास्टच्या टेबलापाशी गेलं तर तुम्ही घाबरता का खायला, की नको जास्त नको खायला? जास्त कसं काय? जास्त बिल लावलं तर it is already covered. बिल लावलं हो, दिया भी. Amen. आमेन. You will not say, "अरे मी 2 केक खाल्लं तो लोक काय म्हणणार मला?" तुम्ही असं म्हणाल का? तिथं ते बुफे लावलेला असतो ब्रेकफास्टचा, की आता मी 2 केक What घेतले. that manager will sing me, what he will say. नाही. It's already covered. ते सगळं त्याच्यात आलेलं असतं. In the same way, 3 days 4 nights में सब कुछ आ गया. तसं your sins have been already paid for. तुझ्या पापांची किंमत दिलेली आहे. You don't need to be afraid to ask for forgiveness. घाबरू नको ना, क्षमा माग, He will forgive you तो तुला क्षमा करेल. because Jesus says, "I have already paid for it." कारण येशू म्हणतो मी किंमत मोजलेली आहे. Why are you living in fear? कशाला घाबरून जगताय? See, the problem with people is they don't confess. लोकांची समस्याच ही आहे, कबूल करणार नाही. They have to confess before God असं नाही, देवासमोर कबूल करा and really feel sorry about it. आणि खरोखर त्याविषयी ना पश्चाताप करा. Let it not become a habit. सवय नको व्हायला, सवय नका होऊ देऊ. Lord, I'm sorry, Lord. की Really. प्रभू मला माफ कर, खरोखर मला क्षमा कर. Amen. आमेन. Some people think that they can do things and hide from God. काही लोकांना असं वाटतं की आपण गोष्टी करू शकतो, काही करू शकतो आणि देवापासून लपवू शकतो. Thinking that he does not know about it. विचार करून असा विचार करून की देवाला काही माहित नाही. Because nobody told God. कारण देवाला कोणी सांगितलं. Yes, nobody should tell God. He knows it. म्हणजे आमच्या गप्पा झाल्या, देवाला माहितीच नाही. राजा गप्पा मारायच्या अगोदर तिकडे न्यूज गेलीये. Amen. Nothing can be hidden from him. देवापासनं काही लपलं जाऊ शकत नाही. Amen. आमेन. That sin that is lurking in our heart before we even sin, he knows it. ते पाप जे आपल्या हृदयामध्ये घोटाळतंय, करायच्याही अगोदर पोचलेलं आहे. Amen. आमेन. And if you don't repent, the strong man will make you not to repent. आणि त्याचा जर आपण पश्चाताप केला नाही, हा बलवान पुरुष सैतान तुला पश्चाताप करू नाही देणार. And he will fight with you and he will use that sin to fight with you harder and to bind you with more stronger cords. आणि ते पाप तो सैतान तुझ्या विरुद्ध वापरणार आणि तुला त्याच्यामध्ये गुरफटून, त्याच्यात अडकवून, त्याच्यात बांधून ठेवणार. Amen. Let it be anything. काही असो मध्ये, Let it be lust or anger or काही असो. unforgiveness or whatever. राग असो, क्षमा न करणारा स्वभाव असो, वासना असो, काही असो, It can be even gluttony. खादाडपणाही म्हणजे तेही पाप आहे. माहितीये का? Bible says if you don't pray, you are sinning. बायबल तर म्हणतं
आपण जर प्रार्थना केली नाही तर तेही पाप आहे. But if you confess and forsake it, पण जर आपण कबूल केलं, पश्चाताप केला आणि सोडलं, then the devil cannot bind you. मग सैतान आपल्याला अडकवू नाही शकत. Amen. आमेन. I saw a cartoon. एक कार्टून पाहिलं. In that cartoon, I saw two pictures. त्या कार्टून मध्ये मी दोन चित्र पाहिली. The first one showed a man holding his Bible and going to church. पहिल्यामध्ये एक माणूस हातात बायबल धरून चर्चला जाताना And there दाखवलेला was a demon pulling his suit, आणि एक भूत म्हणजे सैतान त्याचा सूट खेचताना दाखवला trying to prevent him from going to church. की याला चर्चला जाऊ द्यायचं नाही. हा बायबल घेऊन चर्चला जायला निघालाय आणि सैतान त्याचा सूट ओढतोय, असं कार्टून मध्ये चित्र. The second picture had a man with empty bottles around him and he was drunk. दुसरं चित्र असं एका माणसाचं होतं की त्याच्या अवतीभोवती रिकाम्या बाटल्या आहेत आणि तो मस्त पिलेला आहे. Under his table was a demon who was fast asleep. त्याच्या टेबल खाली भूत आहे, झोपलेलं आहे गाढ. Why? का? Because he had finished his assignment. कारण की अबे अपना तो जो प्रेजेंटेशन था वो हो गया हमें. Amen. सब कुछ म्हणजे एव्हरी बॉटल इज एम्प्टी, ऑल प्रेझेंटेड, सेट डन, फिनिश्ड. So the devil is sleeping. Now my job is over. सैतान झोपलेला की माझं काम संपलं. Amen. Every day if we are fighting with the devil, रोज आपण सैतानाशी झगडा केला, that means we are toying with the sin. याचा अर्थ कुठेतरी आपल्या जीवनामध्ये पाप आहे, पापाशी आपण खेळतोय. Amen. म्हणून रोज सैतान बांधायला लागतोय. And there was this sister going through rounds of deliverance. आणि एक बहीण होती जी सुटकेच्या म्हणजे तिला सुटका हवी होती. But the demon spoke through her and said, पण तिच्याद्वारे सैतान बोलला आणि म्हणाला, now I will go back, because she was being delivered on. And so the devil said, I will now go back, but come back. तिला सुटका मिळत होती, म्हणजे सुटका मिळायला लागलेली होती. तर सैतान बोलायला लागला तिच्याद्वारे आणि म्हटलं आता मी जाईन पण परत येईन. And so I was little, it was many years back. तर एक खूप वर्षांपूर्वी In झालेलं. those times, 4-5 preachers used to go to deliver one demon. आता त्या काळामध्ये 4-5 उपदेशक असे एकत्र एक सैतान एक भूत हाकलायला जायचे. And so the demon spoke through her and said, I will now go, but later on I will come back. तर त्या बहिणीतनं सैतान बोलला आणि म्हटला मी आता जातो पण नंतर परत येईन. Now this was confusing to me. See, आता हे जरा मला गोंधळात टाकणारं झालं. you need to know what they are talking, why they are talking in such a way. म्हणजे तो सैतान तिच्यातनं असं का बोलला, म्हणजे काय कारण आहे याच्या मागे, कधी कधी हा विचार करायचा. So I asked the Lord, why should he come back? मी प्रभूला विचारलं की का बरं असं तो म्हटला की मी परत येईन. Your word is gone तुझा शब्द तर गेलेला आहे and it should not come back void. आणि तुझा शब्द तर रीता परत येणार नाही. You know what the Holy Spirit said? पवित्र आत्मा काय म्हटला माहितीये? She goes for demon worship. ती सैतानी आराधनेला जाते. She is going for other worship also. ती कुठेतरी दुसऱ्या आराधनेला पण जाते. And so she is still in the strong man's house. तर ती बलवान पुरुषाच्या म्हणजे सैतानाच्या घरात आहे, See? महालात. So many times we don't understand, we keep on binding for days and we are saying, why the devil is saying, I'll come back. तर बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही ना की इतक्या दिवसांपासून मी सैतानाला ह्याच्यातनं बांधत आहे तरी सैतान ह्याच्यातनं बोलून असं म्हणतो की मी परत येईल. Amen. And he does come back. आणि येतो सुद्धा. And then all our work is in vain. आणि आपलं सगळं काम मग त्यात व्यर्थ जातं ना. And so these people keep on going every place. आणि अशी काही माणसं असतात ना जी सगळीकडेच जातात हो. And then they say, what we came last Saturday, nothing happened. आणि मग म्हणतात काही झालं नाही, गेल्या शनिवारी आम्ही इथे आलो. So I tell them, मग मी त्यांना म्हणतो if you take medicine first and after 1 hour you take poison, how will it heal you? तुम्ही पहिलं औषध खाल्लं आणि तासाभराने विष खाल्लं तर बरे कसे व्हाल. See? Here you come, you take medicine and then you go somewhere else, take poison and again come to us. इथं तुम्ही येताय म्हणजे तुम्ही औषध खाताय आणि परत तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जाताय, याचा अर्थ तिथे जाऊन विष खाताय तर बरे होणार कसे. See? And then they fall at our footstep here. आणि मग इथे आमच्या पाया पडणार. Amen? Amen. Fall at the church door. चर्चच्या दारापाशी पडणार. काय झालं? नाही तुम्ही प्रार्थना केलं होतं ना काल. अरे पण त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? हो, म्हणजे नाही मी दुसरीकडे केलं. पण ट्राय केलं आम्ही. How is it possible? See? कसं शक्य आहे. And some people hold unforgiveness in their heart. आणि काही लोक अशी असतात ना क्षमाच करत नाही. If you don't forgive, you are still in the strong man's house. तुम्ही जर क्षमा नाही केली ना तर तुम्ही त्या सैतानाच्या महालातच आहात. Are you understanding, people? कळतं ना मी काय See, म्हणतो. we want to live a best life. कसं आपल्याला चांगलं जीवन जगायचं आहे Amen. We ना. want to live a blessed and victorious life. आपल्याला एक आशीर्वादित विजयी जीवन जगायचं आहे ना. We want to live a healthy life. एक सुदृढ जीवन, आजार बाजार नको ना. We want to stay healthy and strong and आपल्याला blessed.
सुदृढ, चांगलं, and prosperous and व्यवस्थित, successful. समृद्ध, यशस्वी, सुदृढ, विजयी असं चांगलं जीवन जगायचं आहे ना. And see, if you want to live that kind of life, then leave all the unforgiveness from you. Leave that gossip and the backbiting and tongue lashing things. These things just cast it away from you. अशा पद्धतीचं जीवन जर तुमची जगायची इच्छा असेल तर पहिलं तर क्षमा न करणारा हा जो स्वभाव आहे की मी क्षमा नाहीच करणार, तो स्वभाव स्वतःतनं काढून टाका. आणि इकडचं बोल तिकडचं बोल, ह्याला सांग त्याला सांग, मग ह्याला चवाट्या पीठ त्याला चवाट्या पीठ, ते बंद करा. All that gossip and all these things that come from the devil, just leave it aside. Otherwise, you will be bound all your life. हे सगळं सैतानाचं काम असतं. याच्यामध्ये जर तुम्ही गुरफटला तर आयुष्यभर त्याच्यातच राहाल आणि कधी वर येणार नाही. Praise God. Because we want to stay happy. का आपल्याला सुखी आनंदी राहायचंय We ना, want to stay blessed. आपल्याला सुखी आनंदी आशीर्वादित We राहायचंय, want to stay free. आपल्याला मोकळं राहायचंय. Amen. Amen. Jesus said येशू बोलला, in Mark 11:25, मार्क 11:25, and when you stand praying, forgive. जेव्हा तुम्ही प्रार्थनेला उभे राहता क्षमा करा. If you have aught against any, that your Father also which is in heaven may forgive you your trespasses. See? मार्क 11:25 वचन. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तेव्हा जर तुमच्या मनात कुणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, यासाठी की तुमचा बाप जो आकाशात आहे त्यानेही तुमच्या अपराधांची क्षमा करावी. Amen. Amen. If there are people you have vowed not to ever forgive, काही लोकांविषयी जर तुम्ही असा नवसच केला असेल की मी ह्याला आयुष्यात कधी क्षमा करणार नाही, you are feeding the strong man for yourself. तर तू तर स्वतःसाठी सैतानाला खाऊ घालत आहे. Amen. Amen. And you are making him strong that he can bind you and keep you as his goods. आणि तू सैतानाला बलवान करत आहे की सैतानाने तुला त्याचा माल बनवून त्याच्या महालात ठेवावं. Praise God. Amen. Resent. See, you are going to suffer more than the other person. मग त्या समोरच्या माणसापेक्षा जास्त त्रास तुला होईल का, कारण तू क्षमा करायला तयार नाही. Amen. Amen. Resentment and unforgiveness are food for the strong man. कडूपणा आणि क्षमा न करणारा स्वभाव हे सैतानाचं खाद्य आहे. Amen. Amen. Forgiveness is a decision that you purposely take. क्षमा हा निर्णय आपण स्वतः मुद्दामून घ्यायचा असतो. मुद्दामून घ्यायचं असतं. पर्पजली, Intentionally, though you may not like it, you have to do it. जरी तुला आवडलं नाही, जरी ते तुझ्या स्वभावात नाही, तरी सुद्धा क्षमा मुद्दामून स्वतःहून करायची असते. त्याच्यासाठी नाही, आपल्यासाठी ऍटलीस्ट करा. आपल्या स्वतःच्या भलाईसाठी कर बाई. Amen. See, maybe you will not like to forgive somebody who has hurt you. कदाचित तुला आवडणार नाही की ह्यानी खूप मला वाईट वाईट असं केलं, मला नाही आवडत त्याला क्षमा करायला, But पण you still forgive for your own goodness. तरी क्षमा कर, स्वतःच चांगलं व्हावं म्हणून. Amen. Amen. Then the strong man will not have a place in your life. मग बलवान पुरुषाला म्हणजे सैतानाला तुझ्या जीवनात जागा मिळणार नाही. Amen. Amen. Some people are involved in occultic practices also. काही लोक या सैतानी सरावात पण खूप गुंतलेली असतात. अकल्ट प्रॅक्टिस. They don't know. Some people unknowingly get into all such practices. काही माणसं नकळत या सगळ्या सैतानी सरावात जातात. And God said ते म्हणाला in Exodus 23:24 and 25, निर्गम 23:24 आणि 25, do not bow down before their gods or worship them or follow their practices, but worship the Lord your God, and his blessings will be on your food and water, and I will take away sickness from among you. निर्गम 23:24 आणि 25. तू त्यांच्या देवांच्या पाया पडू नको आणि त्यांची सेवा करू नको आणि त्यांच्या कामांप्रमाणे कामे करू नको, तर तू त्यांना अगदी पाडून टाक आणि त्यांचे पूजण्याचे स्तंभ अगदी फोडून टाक. तुम्ही तर यहोवा तुमचा देव याची सेवा करा आणि तो तुझ्या भाकरीला व तुझ्या पाण्याला आशीर्वाद देईल आणि मी तुझ्यामधनं रोग दूर करीन. Praise the Lord. Amen. God hates idolatry. देवाला मूर्ती पूजा आवडत नाही. With perfect hatred he hates. अगदी परिपूर्ण तिरस्कार करतो देवा मूर्ती And पूजेचा. he does not want his children to get involved and even look at it. आणि देवाची इच्छा नाही की त्याच्या लेकरांनी या सगळ्यामध्ये गुंतावं किंवा या सगळ्या गोष्टींकडे पाहावं. You know, if you are of such a person who buys small things and decorates your home, तुम्ही जर समजा असा एक माणूस आहात की लहान सहान गोष्टी तुम्ही विकत घेऊन आपलं घर त्यात सजवता. sometimes you go to a market, you see nice looking cute little idol, you bring it home. कधी तुम्ही बाजारात गेल्या छान सुंदर अशी मूर्ती दिसली, छोटी घेऊन आले, चांगलं दिसतं pastor. दिसायला छान आहे, See, and you may bring it at home. आणि तुम्ही कदाचित ती घरी आणाल. You may not be aware
कळणारही नाही तुम्हाला, त्याची एवढी जाणीव पण नसेल See, तुम्हाला. it must have charmed you in such a way as Eve was charmed by the devil. कुठेतरी हवाबाई जसं सैतानाद्वारे आकर्षित झाल्या, तसं कुठेतरी ती छोटीशी इवलीशी सुंदर मूर्ती बघून आपण आकर्षित झालो. You just bring it and place it on your shelf. तर तुम्ही ती घेतली विकत आणि आणून ठेवली घरात. Beware of being charmed and placed under house arrest of the strong man. तर त्या बलवान पुरुषाच्या म्हणजे सैतानाच्या कैदेत राहायचं नको, सांभाळा. Some people, काही लोक, some of the cultures have engravings काही संस्कृतींमध्ये कोरीव काम केलेलं असतं. just out of fashion also they do it. फॅशन म्हणूनही करतात. But some have it with occultic meaning behind it. पण काही सैतानी अर्थानी ते कोरीव काम करतात. You need to study whether it is fashion or it's behind it there is a spiritual thought. अभ्यास करायचा की आता ही फॅशन आहे का ह्याच्या मागे आणि दुसरं काही आहे. Amen. आमेन. आणि दुसरं म्हणजे कोण नाही, सैतान आहे. Amen. Some things have come out of fashion. काही गोष्टी फॅशन म्हणून असतात. Some things turn out to be fashion after some time. काही गोष्टी काही कालांतराने फॅशन मध्ये बदलतात. Amen. Now how you take it, it all depends on how you take it. आता तू कसं काय सगळं घेतो हे तुझ्यावर आहे. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? How will I know, pastor? मला कसं कळायचं पास्टर? If you bring that object in your home and everything is in the reverse order, you have to throw it away. घरात ती वस्तू का मूर्ती तू आणून ठेवली आणि ठेवल्यापासून सगळं उलटच होत आहे, तर घे आणि फेक. Simple. Amen. कुठं काय कोणाला काउन्सिलिंग घे आणि मग काय नको. You bring something which you really like it. काहीतरी खूप आवडलं, घेतलं आणि तुम्ही एकदम समोर ठेवलं. आणि आणलं समोरच ठेवलं. Soon after that, in 1 week, you lost your job. 8 दिवसांनी नोकरी गेली. Suddenly, your wife lost your job. बायकोची गेली. And some fights are taking place. भांडणच व्हायला लागलं. Sit down and think. बसायचं आणि विचार करायचा क्या चल रहा है. एक महिन्या में एवढं का झालं? म्हणजे महिन्याभरात एवढी वाट कशी लागली? अरे तू काय आणलं होतं? आणि ते क्यूट अशी वाट कुठे चुकली होती की महिन्याभरात एवढी वाट लागली? Bringing such fancy item, if things are going in the reverse order in your home, then remove those things from your home. नाही, ती फार छान होती, दिसायला छान होती म्हणून मी ती घेतली, घरात आणून सजवली आणि सगळं उलट मग व्हायला लागलं, तर ते काढून टाका. Anything that you do with these artifacts, हे जे सगळं आपल्याला मिळतं ना बाजारामध्ये, if it encourages the strong man, जर त्यातनं सैतानाला कुठेतरी जास्त प्रोत्साहन मिळणार असेल, to stay in your house with those artifacts तुमच्या घरामध्ये राहायला त्या सगळ्या वस्तूंद्वारे and continue to harass you, आणि तुम्हाला छळायला, you need to remove them no matter how cute they look तुम्ही ते and how काढून costly they are and how much you have paid for it. तुम्ही ते काढून टाकायचं. ते दिसायला कितीही क्यूट असो आणि कितीही महाग असो, पैसा वाया गेलेला परवडला. Amen. कारण की त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुमच्या घरातून जाणार. हो, इथं फार संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली, ते पैसे गेलेले परवडले. Because you cannot bind him when you have his property in your possession. का सैतानाची मालमत्ता आपण आपल्या घरात आणून जर सजवून ठेवली तर मग आपल्याला विजय कसा मिळायचा? You cannot bind him. नाही, आपण त्याला बांधू शकत. He will say, माझं ते चीज तुमच्या घरी आहे, मला तुम्ही बांधता. तो म्हणेल माझा माल तुझ्या घरात आहे, तू मला काय बांधतो? Are you understanding? कळतं का? सोप्या There भाषेत. is a spiritual know-how. म्हणजे आध्यात्मिक अर्थ आहे त्याला सगळे. One sister said, एक बहीण बोलली, Pastor, I went to a house पास्टर मी एका घरी गेले and I saw a nice cute idol. मी एक तिथे सुंदर छान मूर्ती पाहिली. And I asked her, from where did she bring it? मी तिला विचारलं की ती कुठून आणली ही? And that sister said she brought it from Thailand. तर ती बहीण म्हटली की मी थायलंडहून आणली, And it was so cute. दिसायला फार क्यूट. But she said पण ती म्हणाली she also desired to have such a one in her own house. की माझ्या स्वतःच्या घरात पण एक असावी अशी तिने इच्छा दर्शवली. And soon after she got a friend who gifted that idol to her. आणि मग तिच्या मैत्रिणीने तिला गिफ्ट म्हणून ही मूर्ती आणली. Such gifts come very quickly to your house. असल्या Because the गिफ्ट strong man is there listening. असल्या गिफ्ट पण घरात पटकन येतात, कारण की सैतान लगेच डिलिव्हर. And he will give it to you free. आणि फुकट देईल सैतान, He will give it to you. काहीच चार्ज नाही, फुकट. And she was so happy. ती खुश झाली.
that what she desired she got. की मला जे आवडलं होतं हवं होतं ते मला मिळालं. And she placed it in a very prominent place. घरात अगदी उठून दिसेल अशी समोरच दिसेल अशी ती मूर्ती तिने ठेवली. But later on trouble started cropping up at home. मागाहून तिच्या घरात त्रास निर्माण व्हायला लागले. There were fights and violence at home. भांडणं व्हायला लागली आणि हिंसा व्हायला लागली पण मारामारी पर्यंत. And things were going in the reverse order. गोष्टी सगळ्या उलट्या व्हायला लागल्या. She spoke to a man of God. मग ती एका देवाच्या सेवकाशी जाऊन बोलली. And he went to her house. तो सेवक तिच्या घरी गेला. And as soon as he entered the house, he said, ज्या क्षणाला तो सेवक घरी आला ते म्हणाले, "You are in the strong man's house. तुम्ही बलवान माणसाच्या म्हणजे सैतानाच्या घरात आहात. And you have allowed the strong man to enter your house." आणि तुम्ही सैतानाला त्या बलवान पुरुषाला आपल्या घरात यायची परवानगी दिली आहे. But the sister said, ती बहीण म्हणली, "I know you are looking at that idol and saying, मला माहिती तुम्ही या मूर्तीकडे बघून असं म्हणताय. but it is like the one that my friend had." अहो ना पण माझ्या मैत्रिणीकडे होती तशीच आहे ही. And so he asked, "Who gave it to you?" तर त्यांनी विचारपूस केली की तुला कोणी दिली ही? And she told the name. मग तिने नाव सांगितलं. And he said, ते म्हणाले, "That lady who gave it to you, she goes to a tantric." ती जी बहीण ती तुझी जी मैत्रीण जिनं तुला ही मूर्ती दिलेली आहे ती कुठल्या तरी तांत्रिकांकडे जाते. See, she doesn't go to the Lord. ती प्रभूकडे जात She नाही. doesn't go to church. ती चर्चला जात नाही. She's going to some जाते tantric कुठल्या तांत्रिकाकडे and does some pujas outside. आणि काहीतरी करून येते And तिथे. that's how the influence has come into the idol, that when she gave, that influence came into your home. आणि म्हणून ती जी छाप आहे ती त्या मूर्तीद्वारे घरामध्ये आलेली आहे. See, he needs an entry. सैतानाला कसं की बस प्रवेश मिळावा. Amen? Amen. He needs an entry. He will not force himself through, but he needs an entry through devious ways. बळजबरीनं तर येणार नाही सैतान पण प्रवेश मिळाला पाहिजे बस अशी टिसभर जागा मिळाली तरी. And the family suffered. आणि परिवाराला त्रास व्हायला लागला. And the whole environment and the surrounding gets polluted. सगळं वातावरण सगळ्या अवतीभोवतीचा परिसर मग प्रदूषित झाला. Amen? Amen. And then you know you have to battle it every day. आणि मग तुम्हाला कळतं की आता हे रोजचा झगडा आहे हा. Every day you are binding the strong आणि man. रोज आता त्या सैतानाला मी बांधत आहे. And he releases you and again he holds you. आणि परत तो सैतान थोड्या वेळ तुला सोडतो मग परत धरतो थोड्या वेळ सोडतो परत धरतो. So it is better not to accept things when you sense such things in your conscience. पण आपल्या सद्विवेक भावात काही गोष्टी अशा आपल्याला जाणवल्या ना तर त्या लांबच ठेवायच्या. See, for some people it's a fashionable thing. काही लोकांना कदाचित काहीतरी फॅशन म्हणून ते असेल. And sometimes it may not affect them because they are not taken it as, having a faith on that it is आणि something काही not to do लोकांनी with religion. फॅशन म्हणून आणून ठेवलं असेल तर त्याचा परिणाम गैरपरिणाम किंवा सैतानाचं कार्य होणार नाही But त्यांच्या जीवनात. it may affect the family members. पण परिवारातल्या सदस्यांवर कदाचित होईल See, it परिणाम. always affects a person with a weak conscience. ज्या व्यक्तीचा सद्विवेक भाव अशक्त आहे त्याच्यावर या गोष्टींचे परिणाम That's लगेच what होतात. Paul says. पॉल बोललाय Eating of idols, things served to idols is not harmful on its own. मूर्त्यांना दिलेलं अन्न खाणं काही इजाकारक नाही. But there पण may be some who have got weak conscience. काहींचा सद्विवेक भाव अशक्त असेल. Amen? Amen. See, he may have fear. त्याला भीती वाटत असेल. And when you have weak conscience, the devil puts that thing in you, the fear. आणि आपला सद्विवेक भाव कमजोर झाला अशक्त झाला की मग सैतान आपल्यामध्ये भीती घालतो. So sometimes, कधी कधी even if it is a very fashionable thing or cute thing, it's better to stay away from it. जरी ती गोष्ट फॅशनेबल असली किंवा ती मूर्ती फॅशनेबल असली क्यूट असली तरी सुद्धा नको ते लांब राहिलेलंच बरं आहे. Because you may not know the origin of most of these things. कारण या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी यातल्या जास्तीत जास्त गोष्टी मूळतः कुठून आलेल्या आहेत हे आपल्याला कळणार. Because some of the things may have been dedicated and then given to you. काही गोष्टी कुठं कोणाला तरी काहीतरी समर्पित केल्या गेल्या असतील आणि तुम्हाला दिलेल्या असतील. Amen? आमेन. And so those things start attacking you. मग काय होतं त्या गोष्टी तुमच्यावर हल्ला करायला लागतात. And the devil is on a mission to somehow cause problem in your marriage, in your health, in your finance. He is just waiting to get an opening in your life. आणि सैतानाचं हे मिशनच आहे की कसंही करून त्याला तुमच्या घरात तुमच्या विवाहात तुमच्या नोकरी धंद्यात तुमच्या कामात कुठं तरी त्याला बस थोडी जागा मिळावी की तो आलाच. Praise the Lord. One person who came to the Lord, एक व्यक्ती जो प्रभूकडे आलाय he still suffered later. तरी मागावून एक व्यक्ती जो प्रभूकडे आलेला तरीही मागावून त्याला खूप त्रास व्हायचा. And later on he found out मागावून त्याला कळलं that he had a membership card of a cult organization. मागावून त्यांनी शोधून काढलं की माझ्याकडे एका कल्ट संस्थेचं मेंबरशिप कार्ड आहे. Because when he was in the सैतानी world, संस्थेचं. कारण जेव्हा तो जगात होता
he was a member of a cult organization. एका सैतानिक कल्ट संस्थेचा हा सभासद होता. And he didn't realize that that card remained with him, though he was no more going there. आणि त्याला ते लक्षात नाही आलं की ते कल्ट संस्थेचं कार्ड मेंबरशिपचं त्याच्याकडे तसंच आहे घरामध्ये. And so that the evil power took hold of his life. तर सैतानी शक्तीनं त्याच्या जीवनाचा त्यातून ताबा घेतला. So he renounced his membership and tore that card. आणि मग त्यांनी काय केलं की ती जी काही ते जे काही सभासदत्व होतं ते त्यांनी नाकारलं. ते कार्ड त्यांनी फाडून फेकून दिलं. Amen. And the devil had no more power over him. आणि मग सैतानाचं काहीच सामर्थ्य त्याच्यावर चाललं नाही. Now it all depends how strong you are. आता हे याच्यावर पण अवलंबून आहे की आपल्यातला प्रत्येक जण प्रभू येशू किती स्ट्रॉंग आहे. Otherwise now people will go and start searching their house up and down and trying to find out if there is any cute thing in their home. नाही तर आजच्या मेसेज नंतर लोक घरी जाऊन घर शोधतील की घरात काही क्यूट लिटिल आहे का, घ्यान फेका असं. If it comes before your eyes, कुठं काय असं दिसलं डोळ्यासमोर, and God will do it, Holy Spirit will tell you. आणि पवित्र आत्मा सांगेल ना, आपण शोधायची गरज नाही. Otherwise if you are mature enough, nothing will have any effect on your life. तुम्ही जर प्रभूमध्ये खंबीर असाल, येशूमध्ये समंजस आणि प्रौढ असाल, तर कसलाही परिणाम, सैतानी परिणाम तुमच्या जीवनावर होणार नाही. But all are not with a strong conscience. पण सगळे असे खंबीर आणि स्ट्रॉंग नसतात. In our home we have people with a weaker conscience. आपापल्या घरांमध्ये सुद्धा काही माणसं अशी अशक्त असतात, प्रभूमध्ये स्ट्रॉंग नसतात. Maybe you are not a member of some organization. आता कदाचित तुम्ही काही कुठल्या सैतानी संस्थेचे मेंबर नसाल, But you know, when we were in the world, we had many of these things with पण us. आपण जगात असताना आपल्याकडे असल्या बऱ्याच गोष्टी होत्या ना. And so you have to break it all once and for all and finish it तर off. एकदा आणि कायमचं सगळं तोडून फोडून मोकळं व्हायचं. Amen. Always burn the bridges behind you as you cross over to the मागचे Lord's पूल. side. आणि आपण प्रभूकडे जात असताना, प्रभूच्या जवळ जात असताना, पैल देरी जात असताना मागचे पूल जाळा. Praise आमेन, the Lord. Amen. आमेन. Many people have objects that they inherited from parents and grandparents. आता बऱ्याच लोकांकडे पूर्वजांपासनं, वाडवडिलांपासनं काही ना काही अशा वस्तू म्हणा आलेल्या असतात. And they are really attaching a lot of emotional values to these things. आता त्याला भावनात्मक मूल्य पण खूप असतं, कारण माझ्या वाडवडिलांनी मला हे दिलेलं आहे. Certain of the pictures, certain of the things, you know, when Kai we are in the photo. world, we just have some emotional attachment. My father gave. See, we don't have emotional attachment to those things after we come to the Lord, but since my father gave, that sentiment we carry on. आता कसं असतं, प्रभू येशूकडे आल्यानंतर त्या गोष्टींशी, त्या फोटोशी का त्या मूर्तीशी आपली अशी काही भावनात्मक जडणूक नसते, पण एक भावनात्मक मूल्य असतं की नाही, माझ्या वाडवडिलांकडनं मला हे मिळालेलं आहे, आणि म्हणून मग त्यापायी आपण ते ठेवून राहतो की नको, हे नको काढायला. See, these are ties which will tie you. ही बंधनं असतात जी कधी कधी आपल्याला, तुम्हाला बांधून टाकतात. Amen. Some of the soulical ties will always tie you. जीवातली बंधनं बांधून ठेवतील तुम्हाला. Sometimes you have to break even the soul ties Kadi that kadi- we had when we were in the world. कधी कधी जीवातलं बंधन पण तोडायचं असतं. जगात असताना सगळे जीव बरेच कुठे कुठे लागलेले असतात ना. Amen. See, sometimes, you know, we used to go to a particular place कधी कधी एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपण जायचो, and we जात had that असायचो. soul ties. जात असा विशिष्ट ठिकाण जात असायचो पूर्वी, आणि जीव असा लागलेला तिथे. Amen. Once you come to the Lord, पण प्रभूकडे आल्यावर you need to break all the soul ties and emotional ties. ते सगळी जडणूक तोडून टाकायची. Amen. भावनात्मक जडणूक मग इन लिमिटेड वे ओके, लिमिटच्या पुढे नको. Sometimes people, when they were in the world, they made covenants. कधी कधी लोक जगात असताना करार करतात. With some things in life. समजा जीवनात काही त्रास झाला तर ते नवस करतात. I know one fellow of mine in the world, used to say. मला एक माझा परिचयाचा ठाऊक जो जगात असताना म्हणायचा, He used to say, Peter, even if the devil gives me money, I will stick to him. Somebody has to bless me with money. सैतानाने जरी मला पैसा दिला ना, तर मी सैतानाशी जडून राहीन, बस मला कोणीतरी पैसा द्यावा. See, that is the covenant he made, isn't it? असा त्यांनी नवसच केला म्हणायचा. After he comes to the Lord, he has to break all those past covenants. असं तेव्हा तो बोलला, पण प्रभू येशूकडे आल्यानंतर ते सगळं बोललेलं त्यांनी तोडायला हवं. Just wash yourself by the blood of Jesus. येशूच्या रक्ताने स्वतःला धुवून काढा. Amen. आमेन. Break every covenant that you had of the past. जे काही नवस बिवस पुकारले असतील, पूर्वी जे काही केलं असेल ते सगळं तोडून टाका. Amen. If you are sensing something going wrong in your life, जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या जीवनात कुठेतरी काहीतरी चुकतंय, माहित नाही काय चाललेलं आहे, Amen. तर या गोष्टी करा. otherwise don't do it. नाही तर मग नाही. Don't keep on searching for anything. नाही तर मग घरी You can जाऊन throw it शोध, away. कपाट शोध, गादी शोध, इथं शोध, तिथं शोध, काढ, फेक, असं गरज नाही. Amen. The Holy Spirit will lead you. पवित्र आत्मा तुला मार्गदर्शन He is करेल. interested in your life. पवित्र आत्म्याला तुझ्या जीवनात उत्सुकता आहे, आमच्यापेक्षाही जास्त. Are you understanding?
कळतं का? So don't throw away things. तर अशा गोष्टी घेऊन फेकायला सुरुवात करू नका. अजून नवीन एपिसोड व्हायचे काहीतरी. हाँ भाई, ये Praise लोग the क्या Lord. सिखा, खुद भी सिखाते, ये लोग आके घर से सब फेक देते. Amen. Sometimes some of the pendants people wear, काही वेळा काही गळ्यातले पेंडंट they may जे wear it very innocently. माणसं घालतात, लोक घालतात, असं भोळ्या भाबड्या स्वभावाने घालतात. Sometimes something is scribbled in it. कधी कधी त्या पेंडंट वरती काहीतरी असतं कोरलेलं. You need to know what is scribbled in it. काय कोरलंय बघून घाला. नाही छान वाटलं म्हणून घाललं. See, friends may give you, मित्र मैत्रिणी देतील हो. but from which source it has come, you have to know also. कुठून आलेलं आहे त्याच्यावर काय आहे ते बघून मग घाल. Some people say, I don't know what language, some language is written. काही लोक म्हणतात माहित आहे पेंडंट वर कुठल्या भाषेत काय लिहिलंय. Find out what is written. Is it written? The devil has hold on your life. कुठल्या भाषेत काय लिहिलं म्हणजे शोधून काढ. सैतानी भाषेत त्यांनी काही लिहिलं असेल तर मग ते शोधून काढून घाल ना. Are you understanding, people? आमेन. And if you know it, आणि जर discard it. आणि जर माहिती आहे तर काढून टाक. Because see, when you know something is wrong somewhere, you cannot even get sleep. तुला जर माहिती आहे की कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे तर रात्रीची झोप पण येत नाही हो. Amen. झोप And येत so नाही. if something is not giving you sleep and it is hurting your conscience, remove it and just. आणि एखादी गोष्ट तुला जर रात्रीची झोप देत नाही, रात्रीची झोप पार उडालेली आहे आणि इथं विवेक भावाला टोचत आहे, ते काढ, ते फेक, उससे बाहर निकल बाबा. Amen. If it is not troubling you, forget it. तुला जर त्याचा काही त्रास होत नसेल आणि ढाराढूर मग झोप येत असेल, But if somebody else is coming in your home and every time he sees that he is getting some jitters, then you see what you can do about it. पण कोणीतरी कधीतरी किंवा सारखं तुझ्या घरी येतं आणि त्यालाही बघून असे हातपाय थरथर कापतात. हे काय तुझ्या घरात? You don't become a stumbling block for others then. कारण लिहिलंय ना. Paul says it's better I don't eat then. पॉल काय म्हणतो? दुसऱ्यांसाठी पण अडचणीचा धोंडा बनू नका. तर समजा कोणी आपल्या घरी येत आहे आणि त्यांना आल्यानंतर पाय असे लटलटतात ते सगळं बघून, तर त्यांच्या खातर तरी काढून फेक. Amen. But don't go to the other extreme, because every second person will say this hurts me, that hurts me. So you throw everything out of your house. पार टोकाला जाऊ नका, नाहीतर प्रत्येक माणूस काय म्हणेल, मला ह्यातनं हे बरोबर नाही, हे मला टोचतं, हे ते टोचतं, हे बरोबर नाही ते टोचतं, सगळंच काढून फेकून टाका आणि वेळ शेवटी घरातनं माणसं नाही आगला, मला हा टोचतो, मला ती टोचते, मग आता ह्या नाही फेकायचं. See, the Holy Spirit will prompt you पवित्र आत्मा बोलेगा of बेटा, certain things. पवित्र आत्मा He will give you चलाएगा. uneasy feelings about certain things. पवित्र आत्मा तुला आतून दिल ना जाणीव, असं कसं तरी वाटेल Amen. की नाही कुठे डाव्या पायातली चप्पल उजव्या पायात गेलेली, Amen. And do it accordingly. आणि ती जाणीव पवित्र आत्म्याने दिली किंवा तसं कर. Don't listen to every Tom and Dick and Harry what he's saying about certain things you have in your home. आण्या बन्या सुन्या यांचं ऐकायचं नाही. Otherwise, from tomorrow, every second person will be just eyeing in your house what you have. नाही तर उद्यापासून प्रत्येक दुसरा माणूस आण्या बन्या सुन्या मन्या सगळेच तुझ्या घरात डोकावून बघत राहतील की. And then if he may like something, he may say, this is a demon, मला दे मी फेकून देतो. And if you will find it in his house. त्या टीम मधून आण्या बन्या कोणाला तुझ्या घरातली एखादी वस्तू आवडली तर तो म्हणेल ये बराबर नाहीये, ये फेक दो, आणि घेऊन आपल्या स्वतःच्या घरी ठेव, कारण त्याला आवडली. Amen. म्हणजे असं So पण deal wisely with things. तर जरा हुशारीनं कामं करायची. Always be a balanced Christian. एक संतुलित ख्रिस्ती बनायचं. Amen. बुद्धीला अकलेला गंज लागू द्यायचा नाही. Praise God. आमेन. I'm talking to those people who are just new in the Lord. जी माणसं प्रभूमध्ये येशूमध्ये नवीन आहेत त्यांच्याशी मी बोलतो. I'm also talking to those people who are finding problem after problem in their home. आणि ज्या माणसांना आपल्या स्वतःच्या घरामध्ये प्रॉब्लेम होत आहे त्यांच्याशी बोलतोय. Praise the Lord. आमेन. Finally, you have to also see why some people don't surrender their life to Jesus in your own home. शेवटी तुम्ही हे पण पाहायचं आणि तपासायचं की काही माणसं तुमच्या स्वतःच्या घरातली समजा प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेली नाहीयेत, येशूला जीवन देत नाहीत, तर का देत नाहीयेत? See, sometimes some pendant, something where they are wearing or they are attached to, so you can go into your prayer room and just bind the strong man. कारण कधी कधी असेल काहीतरी त्यांनी अंगावर घातलेला दागिना म्हणा, पेंडंट म्हणा, त्याच्यात काहीतरी कोरलेलं म्हणा, तर तुम्ही तुमच्या प्रेयर खोलीमध्ये जाऊन ते सगळं बांधायचं. Amen. आमेन. Some people will say, but pastor, I prayed, I bound the strong man, but still my family people are not saved. काही लोक म्हणतील नाही पास्टर मी सगळं केलं, प्रार्थना केली, सैतानाला बांधलं, तरी पण माझ्या फॅमिलीतली काही माणसं अजूनपर्यंत येशूकडे आलेली नाही. See, faith has limitations when it is concerning others' life. विश्वासाला मर्यादा असते.
दुसऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न आला की विश्वासाला मर्यादा असतात. Now, आता when you bind the strong man in somebody else's life, जेव्हा आपण बलवान पुरुषाला म्हणजे सैतानाला समोरच्या व्यक्तीच्या जीवनातनं बांधतो, what happens? काय होतं? All the influences that are not allowing him to come to Jesus will be gone. सगळे प्रभाव आणि सगळी छाप जी त्याला येशूकडे येऊ देत नाहीये ती तुटेल. Amen. But now पण आता he's got his own free will. त्याला स्वतःची स्वेच्छा आहे. You cannot bind his free will. स्वेच्छा तर कोणी बांधू शकत You नाही. cannot bind his spirit. त्याचा आत्मा कोणी बांधू You शकत can नाही. bind the evil spirit. दुरात्मा बांधला जाऊ शकतो, माणसाचा आत्मा नाही. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? And so you cannot bind his spirit. तर त्या माणसाचा आत्मा आपण बांधू नाही शकत. But by binding the evil spirit, the influence will go that he will be in a position to either accept Christ or not. तर दुरात्मा बांधल्यामुळे काय होईल? तो जो काही प्रभाव आणि छाप त्याच्यावरती आलेली आहे, इन्फ्लुएन्स आलेला आहे, तो तुटून जाईल, निघून जाईल आणि तो तयार होईल येशूकडे यायला. Amen. Amen. But still it depends on him. तरी त्याच्यावर अवलंबून आहे. It does not depend even on God. तरी सुद्धा ते त्याच्यावर, तिच्यावर, प्रत्येकावर आपापलं अवलंबून आहे. Amen. आमेन. Even देवावर God, पण नाही. even God cannot make you born again. देवावर सुद्धा नाही. देवही तुला नवीन जन्माला बळजबरी करू शकत नाही. But Bible says पण बायबल म्हणतं the devil has blinded the minds of the people सैतानाने लोकांची मनं बांधली that आहेत they don't accept Jesus की Christ. त्यांनी येशूला So स्वीकारू what नये. you do? मग तुम्ही काय You करायचं? bind the strong man तो बलवान पुरुष सैतान बांधायचा and you bind the strong man in such a way that his eyes now are ready to accept Jesus if he wants to. आणि त्या सैतानाला असं त्या व्यक्तीच्या जीवनातनं बांधायचं की त्याच्या मनाला, डोळ्याला सैतानाने बांधलेली पट्टी सुटेल आणि त्याची जर आता स्वेच्छा असेल तर तो येशूला स्वीकारेल. Praise the Lord. Amen. So don't have anything to do with the worldly things. तर जगिक गोष्टींमध्ये फारसं नका गुरफटू. Amen. If you are confused about certain things, don't take it and bring it home. काही गोष्टींविषयी जर आपला गोंधळ असेल की हे घरात घेऊन ठेवायचं असतं का, चालेल का, असा जर गोंधळ आहे तर घेऊच नका ना. Amen. It doesn't make any difference if you काही don't फरक have पडत it. नाही. नसेल घरात ते तर काही फरक पडतो का? काही Amen. नाही. If you But don't have it, doesn't mean the एवढं- friends will not come home. असं काही नाहीये ना. एवढा जर मनात गोंधळ आहे आणि एवढी जर शंका येत आहे की हे घ्यायचं असतं का, घरात ठेवलेलं चालतं का, तर घेऊच नको. Amen. My prayer is माझी प्रार्थना अशी आहे, you are so far away from the devil and the world तुम्ही सैतानापासनं, जगापासनं एवढे लांब राहा that his influence will not even touch you. की त्याचा प्रभाव आपल्यावर कुठे स्पर्शित That नको. the anointing of God will be stronger upon you all the days of your life. की देवाचा अभिषेक तुझ्या जीवनावर आयुष्यभर बलवान असावा. Amen. Amen. You can pray and the strong man will be bound. तू प्रार्थना करू शकतो आणि बलवान पुरुष सैतान बांधला जाईल. Praise God. Amen. And you can do it anytime you want. आणि कधीही तुम्ही हे करू शकता. Because the devil is always trying to influence, trying to feed you something, trying to interfere with you. कारण सैतान नेहमीच कुठेतरी काहीतरी आपल्यावरती छाप पाडायला पाहतो, कुठेतरी काहीतरी इन्फ्लुएन्स टाकायला पाहतो, काहीतरी चुकीचं आपल्यापर्यंत पोहोचवायला पाहतो. And so when you bind the strong man, आणि मग त्या बलवान पुरुषाला, सैतानाला जेव्हा आपण बांधतो you do it consciously. तेव्हा आपण ते विवेक भावात समजून करत असतो. Do it with a decision. एक निर्णय घेऊन की मला माहिती आहे, मला कळलेलं आहे. You need to say, yes, I know, devil, you are the strong man. You bound these things. You bound these blessings from coming to me. So I bind you in Jesus' name. असं म्हणून करायचं की सैताना, मला कळलेलं आहे आता की तू या सगळ्या गोष्टींमध्ये मला बांधून ठेवलेलं होतं. मला आता हे प्रगट झालेलं आहे, येशूच्या नावात मी तुला बांधते. माझं जीवन, माझं घर सोड आणि निघून जा. Praise the Lord. And you can pray anytime you want, as much as you want. आणि कधीही तुम्ही ही प्रार्थना करू शकता, जेवढी हवी तेवढी करू शकता. In fact, Smith Wigglesworth, for every sickness, he used to bind the strong man. उलटपक्षी स्मिथ विगल्सवर्थ प्रत्येक आजारासाठी सैतानाला बांधायचे. For any sickness, any disease, I bind you double in Jesus' name. कुठलाही आजार असू दे, कुठलाही रोग असू दे, ते सैतानालाच बांधायचे. He knew that there is this evil influence त्यांना somewhere माहिती coming असायचं, there. त्यांना माहिती असायचं कुठून तरी काहीतरी वाईट छाप आलेली आहे. Praise the Lord. Amen. Secondly, दुसरी बाब, if you have gone little wrong in your life, समजा आपल्या जीवनात आपण कुठे चुकलोय, realize this truth. हे सत्य जाणा. Certain portion of your life, the devil can, have little control. आपल्याकडनं समजा काही चुकलेलं असेल तर मग सैतान आपल्या जीवनातल्या काही भागाचा ताबा ठेवू शकतो, If we don't repent. जर त्या चुकीविषयीनं आपण पश्चाताप केला नाही तर. Because we are feeding the strong man. पण मग याचा कारण की मग याचा अर्थ असा लागतो
की आपण त्या सैतानाला खाऊ घालतोय. So ask the Lord for forgiveness प्रभूला क्षमा मागा and you say that, Lord, I don't want to continue feeding the strong man. आणि म्हणा प्रभूला की प्रभू माझी इच्छा नाही की सैतानाला मी खाऊ घालावं. Let all his powers die in Jesus' name. सगळी सैतानी शक्ती येशूच्या नावात मरू दे. Say, keep him at bay. सैतानाला लांब ठेव राजा. Always keep him at bay. सैतानाला नेहमी लांब ठेवा. Say, devil, leave my family. सैतानाला म्हणायचं सैताना माझ्या फॅमिलीला सोड. Leave my children. सोड Leave माझ्या my मुलांना. promotion. सोड Leave my माझी- job. सोड माझ्या मुलांना. सोड माझी बढती. सोड माझी नोकरी. Praise सोड the Lord. माझा परिवार. Amen. आपण उठायचं, आपण अधिकार घ्यायचा, Amen. आपण करायचं. Let the strong man die in my life in Jesus' माझ्या name. जीवनातला तो बलवान पुरुष सैतान येशूच्या नावात मरू दे. Sometimes the strong man feeds on your flesh. कधी कधी तो बलवान पुरुष सैतान आपल्या देहावरती कुरतडतो. Yes. I have seen people, they have been eaten up. मी पाहतो काही लोकांना असे कुरतडल्यासारखे सैतानाने खाऊन Yes, टाकलेले. there are cases which have come to me and I can see it in the spirit that the strong man has been eating their flesh and drinking their blood. आहेत ना अशा काही केसेस माझ्याकडे आलेल्या की ज्यात मी पाहिलेलं आहे की हा सैतान हा बलवान पुरुष त्यांचं मांस अक्षरशः खातोय. Yes. They become weak and weak and weak and there are only bones and इतके ते अशक्त 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 होत चाललेले आहेत की नुसती हाडं आहेत हाडं. what is happening? काय The चाललंय? devil is feeding on their flesh. सैतान त्यांचं मांस खातोय. He's feeding on their flesh and blood. सैतान त्यांचं मांस खातोय, त्यांचं रक्त खातोय. Amen. Now is the time the devil should drink his own flesh and own blood. आताची वेळ अशी ना सैतानाला म्हणायचं तुझं स्वतःचं खा. Amen. Don't स्वतःच. touch me. Don't touch my blood. खबरदार मला Don't हात touch लावू. my flesh. माझ्या देहाला माझ्या मांसाला माझ्या रक्ताला कुठं हात नाही लावायचा. Amen. Amen. Be bold with the devil. सैतानाशी एकदम धाडसी राहायचं. Amen. आमेन. Though you may feel little bit fear inside, but in the name of Jesus, be bold. थोडंसं आतमधून घाबरल्यासारखं होईल पण ठीक आहे येशूच्या नावामध्ये धाडस दाखवायचं. Praise God. आमेन. Isaiah 49:26 says, यशया 49:26 मध्ये लिहिलंय and I will feed them that oppress thee with their own flesh, and they shall be drunken with their own blood as with sweet wine, and all flesh shall know that I am the Lord, I am the Savior and thy Redeemer, the mighty one of Jacob. यशया 49:26 वचन. आणि तुझ्या पीडकास मी त्यांचेच मांस खायला घालीन आणि जसे नव्या द्राक्षारसाने तसे ते आपल्याच रक्ताने मस्त होतील. तेव्हा सर्व मानव जाणतील मी यहोवा तुझा तारणार आहे आणि याकोबाचा समर्थ तुझा खंडणार आहे. Praise the Lord. Amen. We serve a God who has signs and wonders operating in our life. आपण अशा देवाची सेवा करतो किंवा करत आहोत की जो देव आपल्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कारांची जोड लावतो. The stronger one is inside of me. जो बलवान जो सैतानापेक्षाही बलवान तो माझ्यात आहे. You need to say 1 John 4:4. The एक stronger योहान one is in me. हाँ, एक योहान 4:4 the one who is in me is much more greater than the one who is in the world. Praise God. Amen. When तो you want to माझ्यात आहे तो जो जगात आहे त्याच्यापेक्षाही महान आहे. read that verse. ते वचन वाचायचं. When you want to deal with the strong man, you have to be very aggressive and violent. जेव्हा त्या बलवान सैतानाशी आपल्याला कारवाई करायची असते तेव्हा असं एकदम अग्रेसिव्हली जायला If लागतं. things are not working in your life, take hold of that promise God has given us. समजा काही गोष्टी जीवनामध्ये घडत नाहीयेत तर देवानी दिलेली वचनं त्याला वापरायची आणि Psalm जो 1 काही बदल करायचा तो करायचा. Amen. Amen. Psalm 124:6 says, स्तोत्र 126:6 Blessed be the Lord who has not given us as a prey to their teeth. ज्याने आम्हाला त्यांच्या दातास भक्ष्य असे दिले नाही तो यहोवा धन्यवादित आहे. Praise God. असो. See, God is so positive. देव किती सकारात्मक आहे बघा. If you come from a background of witchcraft समजा आपण अशा काही पार्श्वभूमीत आलो की जिथे चेटू करणी सगळं चालायचं and evil powers, काही दुरात्म्यांची शक्ती चालायची then these are those ancestral strong men. तर हे आपल्याकडे वंशजांकडनं आलेलं असतं ते हा बलवान पुरुष हा सैतान. Amen. If evil patterns run through your family आणि तुमच्या परिवारामध्ये समजा तुम्हाला या गोष्टी काही वाहताना दिसल्या from generation to generation, पिढ्यानपिढ्या and when you come to the Lord, आणि समजा तुम्ही प्रभू येशूकडे आलात bind that ancestral generational
demons in the name of Jesus. तर ते एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे आलेले सगळे सैतान जीवनातनं घरातनं बांधायचे. Amen. Amen. And say, I release my destiny in Jesus' name. आणि म्हणायचं माझ्या आयुष्याची दिशा माझं नशीब मी येशूच्या नावामध्ये मोकळं केलंय. Praise God. Amen. Any strong man that has a grip on my life, आणि जो काही बलवान सैतान माझ्या जीवनावर कुठे ताबा ठेवून असेल, that has attached himself to my family, की ज्यानं माझ्या परिवारामध्ये कुठे काही प्रवेश केला असेल, die in Jesus' name. येशूच्या नावामध्ये मर. Become nothing in Jesus' name. येशूच्या नावामध्ये शून्य हो. Amen. आमेन. Yes, with men it is impossible, but with God all things are possible. माणसांना अशक्य आहे पण देवाला सगळे शक्य आहे ना. With God all things are possible. देवाला सगळं शक्य That आहे. means with the help of God all things are possible. याचा अर्थ देवाची मदत घेतली तर सगळं शक्य आहे. If you believe these scriptures that Jesus has mentioned, येशू ख्रिस्ताने लिहिलेल्या या शास्त्रवचनांवर जर आपण विश्वास ठेवला, I'm telling you many things will happen in the spiritual realm that you will be shocked. मी सांगतो ना आध्यात्मिक स्तरात बऱ्याच गोष्टी होतील, अशा होतील की जे बघून तुम्हाला धक्का बसेल. Because the ability of God is so awesome कारण देवातली कुवत इतकी आश्चर्यकारक that even आहे if you raise your voice in the spirit, many things happens in the spiritual realm. की आत्म्यामध्ये सुद्धा आपण जेव्हा आपला आवाज उंच करतो तेव्हा आध्यात्मिक स्तरात बरीच काही उलाढाल होते. Praise the Lord. Amen. See, the devil is fighting you, fighting against you. He is fighting your home people. He is fighting all those small children in your home. सैतान तुमच्या विरुद्ध लढत आहे, तुमच्या घरातल्या लोकांच्या विरुद्ध लढत आहे, घरातल्या मुलाबाळांविरुद्ध लढत आहे. Amen. Amen. And as you raise your voice, आणि जसं मग तुम्ही तुमचा आवाज and वाढवा as you take your stand for your family, आणि परिवारासाठी स्वतः उभं राहायचं see what God does. आणि सैतानाला हकलायचं, मग बघा देव काय करतो. Suddenly you will find people who are your enemies fighting with their enemies. आणि मग तुम्हाला अचानक दिसून येईल की जे शत्रू तुमच्याशी भांडत होते ते त्यांच्या शत्रूंशी भांडतायत आता. Praise God. They have a new enemy now. आता नवीन शत्रू झाला. And then they will forget you. नवीन शत्रू झाला त्याचा कोणीतरी. आतापर्यंत माझ्याशी भांडत होता, माझ्याशी शत्रुत्व घेत होता, आता त्याचे नवीन शत्रू झालेत, माझ्याकडे आता माझ्या नादी लागायला येतच नाही. Amen. When you see the devil get angry, सैतान जेव्हा चिडलेला तुम्ही पाहता, सैतानाला पाहिलं की तुम्ही रागे भरा. yes, हा. you need to be angry. राग कधी यावा? अरे सैतानाला बघितल्यावर We look at people and get angry. आपण लोकांकडे बघून फार झिंजा उपटायला जातोय. एवढा राग लोकांवर कशाला? That kind सैतानावर of anger you can show it to the devil. सैतानावर चिडणं, सैतानाला दाखव, खबरदार माझ्या फॅमिलीत घुसला तर, And see what happens. खबरदार पाऊल नाही ठेवायचं माझ्या घरात, Amen. पाऊल नाही ठेवायचं माझ्या घरातल्या लोकांमध्ये. Praise मेरा फॅमिली God. आहे. आमेन. मेरा फॅमिली आहे. Just imagine कल्पना करा, a woman comes in your family एखादी स्त्री तुमच्या घरात परिवारात आली and she says, आजपासून मी तुमच्या घरी राहणार. आणि म्हटली आजपासून मी तुमच्या घरात राहणार आहे. तुमचा देव माझा देव, तुमचा नवरा माझा नवरा. वाह. Yeah, how will you feel? म्हणजे देवापर्यंत ठीक आहे, नवरा नाही, खबरदार आली तर What will you say as a wife? तुम्ही काय म्हणाल बायको या नात्याने? हा बरोबर हा. चालेल. हा? No, you say नाही. एक मिनिट चप्पल आणते. मी दिलं नव्हतं. देवापर्यंत ठीक आहे, नवरा मिळणार नाही, आण रे चप्पल. See, you will throw that lady out. हकलून लावाल त्या बाहेर. कोण आहे तू? But see, when devil walks in, we say, yeah, बसा. मग आपण सैतानाला की या ना सर, बस सर बसा ना. अरे सर डोक्यावर काय काय करतील? Praise God. Become angry with the devil. चिडायचं सैतानावर. Anything that is going wrong in your life, look at the devil and say, I bind you in Jesus' name. तुझ्या Dare you जीवनात touch my family. तुझ्या जीवनात घरात असं काही झालं तर सैतानाकडे बघायचं आणि म्हणायचं खबरदार माझ्या परिवाराला आणि फॅमिलीला हात लावला. I'm telling you, it is sin to be kind to the devil. सैतानावर दया करणं म्हणजे पाप आहे. It is sin to have mercy on the devil. सैतानावर दया करणं पाप आहे. You know, King Ahaziah, आज या राजा he sent his messengers to call Elijah. त्यांनी एलियाला बोलवायला निरोप्या पाठवला And they told him to come down आणि यायला सांगितलं त्याला. because he was sitting on a hilltop. खाली यायला सांगितलं, तो टेकडीवर होता. Come down, the king wants you now. खाली ये, राजाला तू आत्ता हवायस, खाली ये. What did this prophet Elijah say? एलिया संदेष्टा काय म्हणाला? If I be a man of God, मी जर देवाचा सेवक आहे ना, let fire come down from heaven and consume you all. मी जर देवाचा सेवक असेल ना, स्वर्गातनं आग पडून तुम्हाला सगळ्यांना खलास करू दे. And the fire did come. आणि आली ना खाली And they were all consumed. आणि सगळे भस्म झाले. I mean, what power a man can carry. म्हणजे एखाद्या माणसात देवाकडचं केवढं सामर्थ्य येऊ You शकतं. know, Adam had dominion over the whole earth. आदामाचं संपूर्ण पृथ्वीवर राज्य होतं. The whole earth. संपूर्ण पृथ्वीवर राज्य होतं. कल्पना करा, He was ruling the earth. संपूर्ण पृथ्वीवर आदामाचं राज्य See the होतं. vision of God. देवाचा दृष्टांत बघा. What vision he had for Adam and his children. काय आदामासाठी आणि आदामाच्या लेकरांसाठी देवानी
विशाल दृष्टांत ठेवला होता. Plenty to eat, plenty to live, abundant life. खायला भरपूर, जगाला भरपूर, विपुल जीवन. We say, oh, poverty means God likes it. आपण म्हणतो नाही गरिबी देवाला आवडती ना. No, नाही, नाही. poor in the spirit he likes. आत्म्यामधले दीन आणि गरीब आवडतात. And then he fell to sin, आणि तो पापात पडला. and we fell with him आता मग बरोबर आपणही पडलो. because we were in him. कारण आपण आदामात होतो. Because we were in him, we fell. आपण आदामात होतो, मग आपणही पडलो. But the second Adam came. पण मग दुसरा आदाम आला. He got victory. येशू त्याचं नाव And त्यांनी we were विजय. in him, and so we should be blessed in him. येशू त्याचं नाव. मग आता आपण येशूत आहे, तर आपण येशूत आशीर्वादित व्हायला जावं. Praise God. We should be ruling. राज्य आपलं पाहिजे. काय ते सैतानाचं गुणगान करत बसायचं. We have to be ruling in life, reigning in life. जीवनावर आपलं राज्य पाहिजे. God has given us spiritual arrows and to shoot at the devil. देवाने दिलेले आपल्याला आध्यात्मिक बाण सैतानावरती सोडायला. Yeah, people sometimes dream bad dreams. कधी कधी लोकांना वाईट स्वप्न येतात. Before sleeping, bind the strong man. झोपण्या अगोदर सैतान बाण. Amen. Our prayer arrows should be shot at the strong man. आपले प्रार्थनेचे बाण त्या सैतानावर मारायचे असतात. Amen. Because once you bind the strong man, there is a limit set to what the enemy can do. कारण की एकदा का आपण त्या बलवान सैतानाला बांधलं की मग शत्रू काय करू शकतो याला एक मर्यादा आहे. There एक is a लिमिट line drawn. लिमिट येते, एक सीमारेषा येते. त्याच्या पलीकडे मग सैतान करू नाही शकत. When you bind the strong man, you are telling him this much only you can come. Don't come any further. जेव्हा आपण बलवान सैतानाला बांधत असतो तेव्हा जणू आपण त्याला म्हणत असतो की इथपर्यंतच, याच्या पुढे मजल मारायची नाही. Amen. How can he rule in your life then when you set boundaries for the devil? आणि कसं काय मग सैतान आपल्या जीवनावर राज्य करेल जेव्हा आपण सैतानाला सीमारेषा दिली की ही उल्लंघून यायचं नाही. Praise the Lord. Don't come further than this. याच्या पुढे यायचं नाही सैताना. You need to make your spirit strong against the devil. असं सैतानाविरुद्ध आपल्या स्वतःच्या आत्म्याला खंबीर करायचं. You need to sit in heavenly places. स्वर्गीय स्थानात बसायचं. Not once in a while during Christmas time, but every day we are called to sit there. कधीतरी एकदा ख्रिसमसला नाही काही, रोज तिथं बसायला बोलवलंय. In fact, you should be sitting there more than you sit on this earth. इथं पृथ्वीवर जेवढं बसतो त्याहून जास्त तिथं बसलं पाहिजे. इथं कधी कधी यायचं, हो. वर जास्त बसायचं. इथल्या बैठकी कमी करा, तिथल्या बैठकी वाढवा. Praise the Lord. हालेलुया. Because the authority that you will have on this earth is proportional to our spirits, how long it sits in heavenly places. कारण की या पृथ्वीवरती आपल्याला किती अधिकार मिळणार आहे हे सगळं स्वर्गीय स्थानात आपण किती वेळ बसणार आहोत यावर अवलंबून आहे. Yes. स्वर्गीय स्थानात जास्त वेळ बसलो अधिकार खूप वाढत्या प्रमाणात काम करतात. Praise the Lord. Amen. 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 Because these principalities and powers are demon forces. कारण की हे सत्ता अधिकार हे सैतानी शक्ती आहेत. या They have been setting themselves up to just watch you and to put you down. त्यांना ठेवलेलं आहे केवळ अशासाठी की तुमच्याकडे बघून तुम्हाला खाली पाडायचं. They are blocking the glory of God. देवाचा गौरव आणि देवाचं वैभव ते अडवतायत. And the devil has most of his goods in his palace. आणि सैतानाच्या महालामध्ये जास्तीत जास्त माल येऊन पडलेला आहे. Amen. We need to release all of them. तो माल कोण? असेच आपल्यातले कोणी जे येऊन पडलेले आहेत माल म्हणून सैतानाच्या महालात, त्यांना आपण सोडवायचं. And you cannot bind the strong man unless you are ruling in the spirit. आणि बलवान सैतानाला आपण कसं काय बांधणार जर आपण आत्म्यामध्ये राज्य करत नसू, आत्म्यात राहत नसू, तर काय सैतानाला आपण बांधणार आहे? If you are ruling in the natural and we try to take authority in the spiritual, how can you bind the strong man? नैसर्गिक स्तरामध्ये राहायचं आणि मग आध्यात्मिक स्तरामध्ये जाऊन सैतानाला बांधायचा प्रयत्न करायचा असं नाही होत. Amen. आमेन. There is a law, the gravitational pull of sin and death pulling you down. नियम असतात ना, गुरुत्वाकर्षणाचा नियम, मरणाचा पापाचा नियम तुला खेचत असतो खाली. Praise the Lord. आमेन. But the law of spirit and life always will take you up and up and up. आत्म्याचा आणि जीवनाचा नियम तुला नेहमी वरवर नाही. If you release your spirit, जर तुम्ही आत्म्याला मोकळं केलं then you can bind the strong man. तर तुम्ही बलवान पुरुषाला म्हणजे सैतानाला बांधू शकाल. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. You can take control of all your goods and they will be safe. सगळ्या तुमच्या साहित्याचा तुम्ही ताबा घेऊ शकाल. सगळं तुमचं साहित्य तुमचंच आहे, ते सगळं व्यवस्थित राहील. The devil wants to take your promotion. सैतानाला तुमची बढती चोरायची. He wants to take your money. सैतानाला तुमचा पैसा He wants चोरायचा. to take your peace. सैतानाला तुमची शांती He चोरायची. wants to take away your children. सैतानाला तुमची मुलं बाळ चोरायची. See, he wants to do many. He wants to cause a work in your family. सैतानाला तुझ्या फॅमिलीमध्ये गोंधळ
घालायचा आहे. But we have to take the authority every time. आपण दरवेळेला अधिकार घ्यायचा आणि म्हणायचं बाहेर. That's why Jesus had told us. म्हणून तर येशूने आपल्याला All सांगितलं authority has been given to me. सगळा अधिकार मला दिलेला आहे. Amen. आमेन. That means म्हणजे every position he has got in his hands. प्रत्येक अधिकार त्याच्या हातामध्ये आहे. Not only on the earth, but even in the heavens, he फक्त says. पृथ्वीवर नाही तर स्वर्गात सुद्धा असं तो म्हणाला. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाला, whatever you shall bind now म्हणून येशू म्हटला की जे काही तुम्ही या पृथ्वीवर on बांधाल the earth, it shall be bound in heaven. ते स्वर्गात बांधलं जाईल. And whatever you shall release on earth, it shall be released in आणि जे heaven. काही तुम्ही पृथ्वीवर मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. Praise the Lord. म्हणूनच येशू बोलला Many people think it's only in the heaven. It's not only heaven. It's the heavenly places where the principalities rule also. बऱ्याच लोकांना वाटतं फक्त स्वर्ग नाही, स्वर्गीय जागा, स्वर्गीय स्थान की जिथं अंतरातली शक्ती राज्य करत आहे ती पण. Praise the Lord. Amen. And we have power. आपल्याकडे सामर्थ्य आहे. I told you how Abraham with just 318 destroyed all the 4 kings. मी तुम्हाला सांगितलं ना, अब्रामाने 318 घरातल्या चाकरांनिशी 318 घरातले चाकर त्यांना घेऊन कसं 4 राजांना पराजय केलं. You can do it. करू We शकतो. are in the new covenant, a better covenant. करू शकतो बरं का आपण चांगल्या करारात आहे, नवीन करारात आहे. मनावर घेतलं म्हणतो ना आपण जगात मनावर घेतलं तसं आत्म्यावर घ्या थोडं. Amen. Amen. Praise the Lord. Amen. He had some of our family members in his clutches. आपल्यातल्या काहींच्या फॅमिली मधले काही लोक सैतानाच्या पंजात आहेत. But today you have known your privileges and your rights and your authority. पण आज तुम्हाला तुमचं सुदैव, तुमचा हक्क, तुमचा अधिकार कळलेला आहे. Amen. Amen. You say, I'm going to pull him down. आणि तुम्ही म्हणा आता की मी नाही अशी शांत बसून राहणार, मी त्या सैतानाला हकलून राहील. I will bind the strong man out of my life. मी बलवान सैतानाला माझ्या जीवनातनं आज हकलून लावेल. I'm going to pull down every enemy from my life. प्रत्येक शत्रू माझ्या जीवनातला मी आज खेचून राहील. Because I have been lingering around the oaks of Mamre like Abraham. मी त्या उमरेमध्ये अब्रामाप्रमाणे घेऱ्या घालत होते. Take everything that the devil has stolen from you. आणि जे सगळं सैतानाने तुमच्यापासून चोरलंय ते परत घ्या. Amen. Amen. Say, I will take away my people. म्हणा मी माझ्या लोकांना, माझ्या घरच्या लोकांना मी माझ्या ताब्यात As परत आणणार. Abraham said, I will take away Lot and my people. जसं अब्राम म्हटला की मी लोटाला परत आणायला निघालो. I'm going to take my peace back. मी माझी शांती परत घेणार I'm आहे. going to take my joy back. माझा आनंद गेलेला मी परत I'm आणणार going आहे. to take my health back. माझी तब्येत ही असली गेलेली मी परत I आणणार will आहे. take my finance back from him. पैसा माझा गेलेला मी सैतानाकडनं परत आणणार I'm आहे. going to praise my मी God. माझ्या देवाची स्तुती करणार आहे. Every goods that he has taken, I will release it in Jesus' name. जो सगळा माल सैतानाने माझ्याकडनं माझ्या घरून चोरलेला आहे, माझ्या फॅमिलीला चोरले, मी ते सगळं येशूच्या नावात परत आणणार. That is believing God for your health to change. याला म्हणतात देवावर विश्वास ठेवणं. तुझी तब्येत बदलावी, तुझी तब्येत सुधरावी, तुझं चांगलं व्हावं, Amen. To change your position, तुझं पद बदलावं, to change your circumstance. तुझी परिस्थिती बदलावी. Amen. आमेन. I will take that money back. मी तो पैसा परत In घेणार Jesus' name. येशूच्या नावात. Praise the Lord. आमेन. All that money I kept losing, now I will no more lose it. सगळे ते पैसे मी आजवर हरवत आले, माझे जात राहिले, आज मी ते सगळं परत घेणार आहे. I'm taking back my kids, my relatives, my friends, everybody from the devil's clutches. माझी मुलं म्हणा, माझे नातेवाईक म्हणा, माझे मित्र म्हणा, माझी फॅमिली म्हणा, मी सगळं सैतानाकडनं परत घेणार आहे. त्यांनी चोरलंय माझं. Amen. See, you should know. तुम्हाला Because कळालं. this is one area we have neglected. हा एक भाग आपण फार We दुर्लक्ष have been केला. just praying to God, Lord, my son should be saved, my daughter should be saved, आपण my देवाला finance should come. आपण देवाला एवढीच प्रार्थना करत आलो, दे बाप्पा माझ्या मुलाला तार, माझ्या मुलीला तार, मला पैसा दे. Jesus said, येशू बोलला, if I by the finger of God मी जर देवाच्या बोटाद्वारे cast out demons, भूत काढतो, see, by the finger of God, देवाच्या बोटाद्वारे, not the arm of God, देवाच्या बाहूद्वारे नाही, finger of God. बोट, देवाचं बोट. Amen. बोट. To drive out the demon, it's only one finger of God. सैतान हाकलायला देवाचं एक बोट बास आहे. But see what God पण says देव काय म्हणतो? in Isaiah 59, यशया 16. 59:16. My own arm brought forth salvation. हालेलुया. 59:16 यशया. देव काय म्हणतो? तेव्हा त्याच्याच बाहूने त्याच्याकडे तारण आणले. See, my own arm. माझ्या स्वतःच्या बाहूने See, to give salvation, तारण द्यायला greater power was required. मोठ्या सामर्थ्याची गरज To पडली. drive out demon, भूत हाकलायला finger of God. बोट, देवाचं बोट, Finger of God. देवाचं बोट. You can imagine how powerless the devil is before my God. म्हणजे माझ्या देवासमोर सैतान किती निसहाय्य आणि सामर्थ्यहीन आहे बघा. Praise the Lord. Amen. So you also take authority in Jesus' name.
तुम्ही पण येशूच्या नावात अधिकार घ्या. Maybe he's filling your minds कदाचित सैतान तुमच्या मनांना with भरत असेल corrupt things, सगळ्या भ्रष्ट गोष्टी, इकडच्या तिकडच्या, things contrary to God. देवाविरुद्धच्या गोष्टी. The devil is an unclean spirit, सैतान अशुद्ध आत्मा आहे, father of all lies, सर्व लबाडीचा बाप आहे, murderer from the beginning, सुरुवातीपासून खुनी आहे, walks like a roaring lion, गरजणाऱ्या सिंहासारखा चालतो, seeking and waiting whom he can devour. वाट बघतो की कुणाला खाऊ आणि कुणाला घेऊ. But Jesus went about doing good, पण येशू तर चांगलं करत गेला, healing the people, लोकांना आरोग्य देत bringing गेला, the people out of darkness, लोकांना अंधारातनं बाहेर काढत गेला, setting the captives free. बंधनात पडलेल्यांना मोकळं करत गेला. Amen. आमेन. All with the finger of God. सगळं देवाच्या He बोटाने. said, all this I did with the finger of God. हे सगळं मी देवाच्या बोटाने केलं असं येशू म्हणतो. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, the strong man is a defeated man. बलवान पुरुष सैतान पराजयी आहे, He is a defeated man. तो पराजयी आहे. Praise the Lord. आमेन. Every Pharaoh is defeated. Every प्रत्येक- Goliath is defeated. प्रत्येक फारो पराजयी आहे, प्रत्येक गल्ल्यात पराजयी आहे. Say, I just break all the covenants that I had made when I was in the world. पण आम्ही जगात असताना जे काही करार केले, नवस केले, मी तोडते ते. All the goods that the devil has in his home, I bind it in Jesus' name. आणि जे काही सैतानाने त्याच्या घरामध्ये माल म्हणून सजवून घेतलेलं आहे, मी ते सगळं येशूच्या नावात बांधतो. I'm not your goods, you devil. सैतानाला म्हणायचं, मी तुझा माल नाही, I belong to Jesus. मी येशूची आहे. Amen. आमेन. By the power of the Holy Spirit, I will enter the strong man and release all my goods. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मी त्या बलवान सैतानाच्या महालात घुसून माझा माल, माझं साहित्य बाहेर काढीन. Jesus said, you will, unless the stronger one binds him, he cannot plunder the goods. येशू म्हणाला, जोवर अति बलवान या बलवानाला बांधत नाही तोवर हा बलवान सैतान जे साहित्य किंवा माल म्हणून त्याच्या महालात घेऊन आलेला आहे त्यांना लुटू शकत नाही. Amen. आमेन. Every devil who प्रत्येक has entered any area of my life, प्रत्येक सैतान भूत दुरात्मा जो माझ्या जीवनात कुठे घुसला असेल, I bind you in Jesus' name. म्हणायचं, मी येशूच्या नावात तुला बांधते, In Jesus' name. येशूच्या नावात मी Are we तुला going to बांधते. pray like that? Come. अशी प्रार्थना आपण करणार का? Before we finish, we will pray. चला मग संपवायच्या आधी अशी प्रार्थनाच करूया. Thank you, Jesus. Let Amen. us pray. धन्यवाद. You know, we don't know. Maybe this area also needs to be dealt with. प्रार्थनाच करूया. कदाचित या भागाला आपण हाताळायची गरज असावी. Amen. We don't know. If certain things are not happening, maybe the devil is the cause. माहित नाही आपल्याला, कदाचित काही गोष्टी होत नसतील तर सैतान त्याच्या मागचं कारण असेल. Amen. So it's better to be on the safe side. We let us use that authority that Jesus has given us. म्हणून सेफ राहिलेलं बरं. येशूने दिलेला अधिकार वापरायचा. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? We will pray. प्रार्थना करूया. Amen. We will pray. प्रार्थना करूया. And everyone needs to pray. आणि प्रत्येकाने प्रार्थना करायची गरज आहे. Everybody needs to take authority. प्रत्येकाने अधिकार घ्यायची गरज आहे. But पण if you are not born again, don't take authority. जर तुमचा नवीन जन्म झालेला नसेल, इज इक्वल टू तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं नसेल तर हे करू नका. Don't take, because he is strong one. कारण की तो बलवान आहे. There are only two forces. दोनच शक्ती आहेत. Devil, the strong one. Jesus, Satan. the stronger one. सैतान जो बलवान आणि येशू जो अति बलवान. We are nowhere. आपण कुठेच नाही, नोवेर आहे आपण. So if you are not in him, जर आपण त्याच्यात नसू, don't take the authority. आपण जर येशूत नसू, येशूला जर आपण स्वीकारलेलं नसेल तर हे अधिकार घेऊन वापरू नका. But I believe, पण माझा विश्वास आहे and I want to believe that all of you are believers. आणि मला असा विश्वास ठेवायला आवडेल की तुम्ही सगळे बिलीवर आहात. If you have not, जर नसाल 2 minutes just say, Lord Jesus, तर 2 मिनिटात माझ्या मागे हे म्हणा, प्रभू येशू, please forgive me of all my sins. माझ्या सर्व पापांची मला क्षमा कर. Lord, प्रभू, from today, आजपासून I accept you मी तुला स्वीकारत आहे as my Lord and Savior. माझा प्रभू आणि तारणारा म्हणून. Come into my heart, माझ्या हृदयात ये, change my life. माझं जीवन बदल. I want to be your child. मला तुझं लेकरू I बनायचं. accept you, Lord, मी तुला स्वीकारत and आहे I will follow you आणि मी तुझ्या मागे all चालणार the days of my life. आयुष्यभर. Thank you, Jesus, धन्यवाद येशू, for coming into my heart माझ्या हृदयात आल्याबद्दल, and changing my life. माझं जीवन बदलल्याबद्दल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. It is so simple. इतकं साधं आहे बघा. But what happens is, पण काय होतं, we don't know when one is born again. आपल्याला कळत नाही की एखाद्याचा नवीन जन्म कधी होतो कधी नाही. That's why, you know, when children are small, म्हणून मुलं जेव्हा लहान असतात, like for my daughter Sandra, जसं माझी मुलगी सँड्रा, 2 times I have made her to surrender. आजवर 2दा
मी तिला प्रभू येशू ख्रिस्ताला जीवन द्यायला लावलंय. And I will do it the third time also. तिसऱ्यांदाही मी हे करीन. You know why? का माहित आहे? Because I don't know when the seed has really taken shape. कारण मला माहित नाही की ते पेरलेलं बीज कधी आकार घेईल. We don't know when it germinates. माहित नाही पेरलेलं बीज कधी वाढेल. Because she has yet to reach the accountable age. कारण समंजसपणाच्या वयाला अजून तशी ती आलेली नाही. So we don't know. आपल्याला माहित नाही. Maybe the first time she has accepted Jesus and eyes have been opened. कदाचित पहिल्यांदा जेव्हा तिने येशूला जीवन द्यायची प्रार्थना केली तेव्हा तिचे डोळे उघडले असतील. Maybe the second time. किंवा दुसऱ्यांदा जेव्हा ती Maybe the प्रार्थना third time. किंवा तिसऱ्यांदा जेव्हा मी प्रार्थना करून घेईन तेव्हा तिचे डोळे उघडतील. Because that age is there. कारण ते वय असतं ना. Understand? वयात येणारं वय असतं ते. That's why म्हणून some people, काही लोक they have made the surrender prayer 3-4 times. सरेंडर प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताला जीवन समर्पणाची प्रार्थना 3-4 वेळेला त्यांनी केलेली And असते. then once they said, finished, Eureka, yes, I am born again. आणि मग एकदा ते म्हणतात कुठेतरी कधीतरी की युरेखा माझा नवीन जन्म झाला. झाला. See, so we don't know when that activates, तर- when that happens. कधी ते होतं आपल्याला माहित नाही. Because the light, when it is shed, कारण प्रकाश जेव्हा पाडला जातो sometimes it suddenly opens your eyes. कधी कधी अचानक डोळे उघडतात. Sometimes in the first attempt it may not open your eyes. कधी कधी पहिल्या प्रयत्नात नाही उघडणार. Like some people, Saturdays they come so many times but they have not yet accepted Jesus. जसं काही माणसं कितीतरी शनिवार इथं सभेला आलेले आहेत पण अजून त्यांनी येशूला स्वीकारलेलं But they नाही. still keep coming. पण शनिवारी येतात. Suddenly one day they say, अचानक एखाद दिवशी म्हणतात yes, हो Jesus is my Lord. येशू माझा प्रभू आहे. It takes time. वेळ लागतो. Amen. वेळ लागतो. That's why I keep on repeating the surrender prayer. म्हणून मी ही प्रभूला समर्पण करायची प्रार्थना सारखी घेत असतो. Are you ready now? आता तुम्ही तयार आहात? Come on, let us take authority. चला मग अधिकार घेऊया. Lord, प्रभू I know मला माहिती आहे from the illustration that you gave, जे काही उदाहरण तू दिलंस where you said, जिथे तू म्हणाला unless you bind the strong man, की जोवर तुम्ही त्या बलवान पुरुषाला बांधत नाही his goods are safe. त्याचा माल त्याचं साहित्य सुखरूप असतं. But when the stronger than he comes, पण बलवानापेक्षाही अति बलवान जेव्हा येतो he takes all the possession from him. तेव्हा तो त्या बलवानाकडनं सगळा माल परत घेतो. He spoils his, he plunders his goods. सगळं महालात जाऊन त्याच्याकडनं घेऊन येतो परत. And Lord, प्रभू you gave us spiritual study on it, Lord. तू ह्याच्यावर एक आध्यात्मिक धडा दिला. We know आम्हाला माहित आहे the strong man is the devil. तो बलवान पुरुष म्हणजे सैतान The आहे. goods are people and are blessings. ते साहित्य तो महालातला माल म्हणजे माणसं आहेत And blessings. आणि आशीर्वाद आहेत. And the devil has taken it as his goods. आणि सैतानाने समजा त्या माणसांना किंवा त्या आशीर्वादांना नेलेला आहे आपला माल समजून. Because कारण somewhere we have opened the door. कुठेतरी आम्हीच दार उघडलं असणार आहे. And now आता we believe आम्ही विश्वास ठेवतो that Jesus, you said, येशू तू बोललास all authority of heaven and earth has been given to you. स्वर्गातला आणि पृथ्वीतला सर्व अधिकार तुला दिलेला आहे. You are in me. तू माझ्यात आहेस. The greater one is in me. जो महान आहे तो माझ्यात आहे. Now I take authority. तर आता मी अधिकार घेत आहे. Because you said, कारण तू म्हणला whatever you shall bind on earth shall be bound in heaven. जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल Whatever you release on earth shall be released in heaven. आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं I जाईल. take authority मी अधिकार घेत आहे and I command you, आणि मी आज्ञा करत आहे you तुला devil, सैताना leave my life in Jesus' सोड name. माझं जीवन येशूच्या नावात. Leave my family in Jesus' name. सोड माझ्या परिवाराला. Leave my blessings in सोड Jesus' name. माझी फॅमिली. सोड माझे आशीर्वाद. Leave my joy in Jesus' सोड name. माझा आनंद. Leave my peace in Jesus' सोड name. माझी शांती Leave येशूच्या my नावात. promotion in Jesus' name. सोड माझी बढती येशूच्या नावात. Leave my job in Jesus' Leave you name. devil in the name of Jesus. Leave my health in Jesus' सोड name. माझी नोकरी. सोड Sickness, माझा leave in Jesus' name. सोड आजारांनो Leave सोड. my body in Jesus' name. सोड माझं शरीर. Leave my promotion in सोड Jesus' name. माझं प्रमोशन. Leave my children in Jesus' name. सोड माझ्या मुलांना. Leave my family in Jesus' name. सोड माझ्या फॅमिलीला. I bind you, you devil. मी तुला बांधत आहे Come on, say सैतान. it. I bind you, म्हणा you म्हणा devil. मी तुला बांधत आहे In the सैतान. name of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Leave my financial blessings. माझे आर्थिक आशीर्वाद सोड. Leave my financial blessings in माझे Jesus' आर्थिक name. आशीर्वाद येशूच्या नावात सोड. Leave you devil. Get out! Leave my spouse. Leave my husband. Leave my Leave. wife. Leave you devil in the name of
मला माहित आहे You have my goods in your palace. तुझ्याकडे माझा माल आहे. I release it in Jesus' name now. येशूच्या नावात मी आता तो घेत आहे. Now I release it. Say, आता येशूच्या नावात मी तो now घेत I आहे. release it. आता येशूच्या Now I नावात release my आता family. येशूच्या नावात माझ्या I फॅमिली release my children. आता येशूच्या नावात माझ्या I release my फॅमिली promotion. माझ्या वडतीला मी घेत I आहे. release my blessings. माझे आशीर्वाद मी I घेत आहे. release my healing. माझं आरोग्य मी घेत I आहे. release my finance. माझा पैसा मी घेत आहे. In the name of Jesus. येशूच्या Come नावात on, you have to be violent. तुम्ही हिंसात्मक व्हायला हवं. Many people are violent with God. बरीच माणसं देवाशी हिंसात्मक वागतात. Don't be violent with God. देवाशी हिंसा नका करू. Be violent with the devil. हिंसा करायची ना सैतानाशी कर. Be violent with the devil. सैतानाशी हिंसा कर. Be violent with the devil. सैतानाशी हिंसा कर. I command you in Jesus' name. येशूच्या नावात तुला आज्ञा. Leave. सोड. Leave my house. सोड माझं घर. Leave my house. सोड माझं घर. Every covenant that we have made before, I break it in Jesus' name. जो काही करार नवस मी केला असेल कर न कर तुला येशूच्या नावात मी तोडते. Whatever ancestry lineage has come to me with the evil powers, I break it in Jesus' name. दुरात्म्यांच्या शक्तीनं जी काही वाईट भाषा माझ्या तोंडातनं बाहेर पडली असेल मी येशूच्या नावात बांधते. Every evil power that are coming from the 4 generations, I bind it in Jesus' name. सर्व दुरात्म्यांची शक्ती जी तिसऱ्या चौथ्या पिढीपासून येत असेल मी येशूच्या नावात I बांधते. cover myself by the blood of Jesus. येशूच्या रक्ताखाली मी स्वतःला I झाकते. wash myself by the blood of Jesus. येशूच्या रक्तात मी स्वतःला अंघोळ घालते. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. By the word of God's testimony शब्द साक्षीच्या शब्दाने and by the blood, आणि रक्ताने I claim victory in my life. माझ्या जीवनात मी विजय मागते. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या My नावात. finance is coming. मक्का रबा My शब्द. healing is coming. माझा पैसा My येतो. blessing is coming. माझा आरोग्य आणि आशीर्वाद Yes. मक्का नमस्ते. Yes. It is breaking. तुटत आहे. It is breaking. तुटत आहे. The evil power is breaking सैतानी शक्ती तुटत आहे from your life. तुझ्या जीवनात. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Yes, that is the way you have to deal with the devil. अशा रीतीनं सैतानाशी कामकाज That is the करायचं. way you have to deal with the devil. अशा रीतीनं सैतानाला हाताळायचं. Leave सोड. in Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. I am free. मी मोकळी झाले. I am free. मी मोकळी झाले. If the Son set me free, I am free जर indeed. पुत्राने मला मोकळं केलं तर मी मोकळी झाले. I am healed. मी बरी I झाले. am blessed. मी I am आशीर्वादित झाले. delivered. मी मोकळी झाले. Thank you, Jesus. धन्यवाद. Praise God. धन्यवाद. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी काही वेळ.